कच्ची कच्ची वाजायला लागली ना की अंतरुणात झेलेला माणूस पण उठून नाचायला लागतो. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी. वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ द गणेश उत्सव पॉडकास्ट. और ये फिल्म प्रमोशन के लिए हम आए हुए हैं और वाजौरे का आपने 2 एपिसोड तो देख ही लिया. एक था डायरेक्टर एंड मिलिंद दादा के साथ और एक था गणेश दादा यादव के साथ. तो ये एपिसोड में हम सारे मंडल्स को यहाँ पर इन्वाइट कर रहे हैं और हम यहाँ पर काफ़ी मंडलों से बात करने वाले हैं जहाँ पर मिलिंद दादा कच्ची बाजा बजाते हैं. और ये गिरगांव के मंडल है, फोर्ट के मंडल है. तो एक के बाद एक यहाँ पर मंडल से हम बातचीत करेंगे, उनके एक्सपीरियंसेस को जानेंगे, मिलिंद दादा के साथ क्या एक्सपीरियंस रहा है और ये फिल्म के बारे में उनका क्या व्यू है. तो एंड तक ज़रूर देखना एपिसोड को. लाइक, शेयर और सब्सक्राइब अगर नहीं किया है तो अभी के अभी जाओ, लाइक, शेयर और सब्सक्राइब करो. और हमने ये नोटिस किया है कि 70 से ज़्यादा प्रतिशत लोग, मतलब 70% ऑफ आर व्यूअर्स आर नॉट आर सब्सक्राइबर्स. तो अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी करिए आप सब्सक्राइब हमारे चैनल को, क्योंकि हमारे गणेश उत्सव को ना ही मुंबई में ना ही इंडिया में, पूरे वर्ल्ड में हमको फेमस करना है. तो अगर आप सब्सक्राइब करोगे तो वो हेल्प हमारे उत्सव को ही होगी, ऑफ कोर्स हमारे चैनल को भी होगी, बट हमारा चैनल सिर्फ उत्सव प्रमोट कर रहा है तो वो बहुत बड़ी हेल्प हमारे चैनल को भी होगी. और गणेश उत्सव पूरे वर्ल्ड भर, पूरे जग भर में ये सारी स्टोरीज सबको देखने के लिए मिलेगी. जय गणेश. आजचे आपले पहिले गेस्ट म्हणजे पहिला मंडळ आहे गिरगावचा राजा. आणि गिरगावच्या राजाचे अध्यक्ष प्रकाश काका आणि राठोड सर हे सभासद आहे. आणि आपण त्यांच्याशी बोलूया, गप्पा मारूया आणि थोडंसं फिल्मबद्दल पण बोलूया. जय गणेश काका. जय गणेश. जय गणेश. काका, मिलिंद दादाचा एक चित्रपट येतोय, एक बायोपिक येतोय, तर तुम्ही कधी असा विचार केला होता की आपला उत्सवाचा एक भाग मिलिंद दादा ह्याच्यावर कधी चित्रपट बनेल? आणि तुम्हाला जेव्हा हे कळालं की मिलिंदचा एक बायोपिक बनतं, चित्रपट बनतं, तर तुम्हाला काय वाटलं? सर्वप्रथम मला जेव्हा कळलं, म्हणजे आमच्या मंडळाचे सेक्रेटरी गणेश लिंगायत आणि जय राऊटर यांची काय मुलाखत झाल्यानंतर त्याने मला अध्यक्ष म्हणून तिकडे हे सांगितलं, तेव्हा मला म्हणजे एवढा आनंद झाला की कुठेतरी आपला गिरगावचा राजा फिल्म काढतो आहे आणि मिलिंद वाजवतो आहे. वाजवरा पिक्चर जे जय राठोड प्रोड्युसर डायरेक्टर आहे. मी खरोखर सांगतो की त्यांनी मिलिंदला घेऊन हा जो पिक्चर काढला आहे ना, खरोखर गणपतीचा आशीर्वाद असेल त्यांच्या मागे आणि त्याची कृपादृष्टी नक्कीच असेल. तर मिलिंदचं वाजवण्यावर एवढं तंत्रज्ञान आहे म्हणतात ना, ती एवढं कॉन्सेप्ट त्याच्यावर आहे की तो वाजवतो, तो बेभान वाजवतो ना. तर मला वाटते जेव्हा विसर्जनला आपला आगमनला पब्लिक नाचत असतात त्याच्या, पण जर विसर्जनला जो भक्तगणांचा क्राऊड असतो, जेव्हा निघतो, जेव्हा मिलिंद वाजवत, तो एवढी लोक बेधुंद ह्याच्यात नाचत असतात की त्याचा जो ठेका आहे की प्रत्येक गाण्याचा, तो त्याचा उल्लेख करणं म्हणजे खरोखर तुलनाच नाही कुठेही. आणि जो बेफानमध्ये महिला क्राऊड, मुलं, पुरुष मंडळ एवढी नाचत असतात की एका बाजूला लेझिम, एका बाजूला बँड असतो, तो तिकडे क्राऊड कमी असतो. पण जेव्हा मिलिंदचा एक ताल सुरू होतो त्या खरोखर मला वाटते हा जो पिक्चर वाजव रे त्याचा उल्लेख पण, नाव पण तुम्ही छान दिलं आहे. तर त्या बेफान म्हणून नाचताना त्याची जी गाणी आहेत, जी फेमस गाणी, मी 2-3 गाण्याची तुम्हाला सांगतो, ठेका धरू शकेल पण गाण्याची चाली सांगतो. नाही, नक्की सांगा. ही जी चाल आहे, बुगडी माझी सांडली ग, मी पतंग उडवते होते, आणि बरीचशी अशी गाणी आहे, कोळी गीतं, जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्राला पण लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद असतो, म्हणजे ते सांगण्याच्या पलीकडे. पण त्यावेळेला ह्या मराठीच्या गाण्याबरोबर हिंदी गाण्याची आहे, जर खुदा गवा, कुर्बानी आणि भारत का बच्चा बचाऊ, ही तर हिंदी गाणी त्याची म्हणजे एकदम फेमस आहे. काय त्याचा टाळ आणि ठेका आहे, मला वाटते असा कुठे कोणी वाजवलं असं आम्हाला वाटत नाही. कारण जेव्हा मिलिंदला सर्वप्रथम आम्ही गिरगावच्या राजाने आणला, आमचे कैलाससिंह रामचंद्र तेंडुलकर अध्यक्ष होते, त्यांनी संस्थापक, त्यांनी जेव्हा आणला आणि लव वगैरे कोण होते कार्यकर्ते, त्या टायमाला त्याला घेऊन आले आणि सुरुवात केली. आज मला वाटते 40 वर्ष त्याला कंप्लीट झाली. तेव्हापासून वाजवायला लागला मिलिंद. ह्या 10-15 वर्षात लोकांच्या एवढ्या अख्ख्या मला वाटते पूर्ण मुंबईपुरीत
त्याचा गाजा वाजत आला. मला वाटतं एकदा आदेश बांधण्याने पण त्याचं कुठेतरी गाणं ऐकलं, वाजवताना बघितलं, त्याला त्यांनी खेचून धरला. म्हणजे हे सांगण्याची गोष्ट आहे मिलिंदचं वैशिष्ट्य, त्याचा जो ठेका, त्याच्यावर बेफुंद नाचणारे गणेश भक्त, त्याला काय तोंड नाही आहे. तर अशी आहे. तसं मला वाटते अलबेला पिक्चर निघाला, अलबेलाच्या भगवान दादा जो नाचत होता, त्या गाणं होतं बोली दिल के कोटे, आणि नंतर ब्लफ मास्टर गोविंदा आला रे आला, गोविंदा आला रे आला, म्हणजे ब्लफ मास्टर मला वाटते चित्रित इथे पुढील गिरगावामध्ये मंगळवेढीतली शूटिंग आहे. जो शम्मी कपूर नाचत होता, भगवान अलबेलामध्ये नाचत होता, त्याच्यापेक्षा म्हणजे तेव्हाचे डान्स वेगळे होते नाही. आताचा जो ठेका आहे मिलिंदचा, त्या ह्याच्यावर जी लोक नाचतात ना, तर एवढं अंगावर आमच्या शहर येतं, अरे काय नाचतात लोक. आणि मला पुन्हा असं वाटते की हा जो पिक्चर काढला आहे हा एवढा चालेल अशी मी का ग्वाही देतो. आणि लोकांच्या मनात जो मिलिंदचं प्रेम आहे हे लोक सिद्ध करते. आज जो पिक्चर इकडे आला आहे आपल्या गिरगावच्या राज्यावर, जो पिक्चर वाजव रे जो काढला आहे, आणि हा पूर्ण देशात जसं म्हणता कॅनडामध्ये गणपती आणला जातो, दुबईमध्ये आणला जातो, तिकडे गुजरातमध्ये आहे, आणखी अमेरिकेत पण आणतात. मी पण मस्कतला होतो, मस्कतला पण आणलं होतं, तर मी मस्कतची पण हे केलेलं आहे. त्यामुळे मी तिथे जॉबला होतो, ते पण गणपती आणला होता. पण तिकडे पण वाजवतात. पण म्हणून हा पिक्चरचा जो वाजव रे काढला आहे, हा पिक्चर मला वाटते लोकांनी बघितल्यावर जी मिलिंदला आत्ता जी दाद देतात विसर्जनला, आगमनला, विसर्जनला, तशी पूर्ण रसिकांनी ह्या पिक्चरला दाद देऊन पिक्चर वाजव रे हा चांगला चालला पाहिजे. आता मला वाटते पुढच्या महिन्यात प्रदर्शित होईल, तो चित्रपट दाखवला जाईल. त्याच्या चित्रपट लोकांना म्हणजे जे गणेश भक्त जसे नाचायला त्यांनी पूर्ण तो डोक्यावर घेतला पाहिजे पिक्चर. आणि हा पिक्चर जिथे तिथे परदेशात गाजला पाहिजे. जसं आता आमच्या गिरगावचं नाव हा म्हणजे आता मोदींनी पण त्याची प्रशंसा केली मन की बातमधून. तर हा गिरगावचा राजा तसाच हा गिरगावच्या राजाचा जो वाजव रे पिक्चर प्रोड्युसर आपले जय राठोड यांनी काढला आहे. आणि आर्टिस्ट मला संतोष जोईकर चांगला कलाकार आहे. तो मला त्याची जी ॲक्टिंग वगैरे असेल ती चांगलीच होणार नक्कीच. आम्ही काय अजून तो शॉर्टफिल्म ऐकून आहे, पण ते तुमची मूवी ते ऐकून आहे, पण त्याची खरोखर मला वाटते दाद देऊन लोक त्याला उत्कृष्ट प्रतिसाद देतील असं मला वाटते. आणि खरोखर मिलिंदचा जो ठेका आहे, मला वाटते तुम्ही आलात म्हणून त्याच्यावर हा जीवनावर पिक्चर काढला आहे. हे वाजव रे, काय काय मुलं बोलतात हे वाजव रे, तर मिलिंद कधी कधी घाबरतो. थांबला ना की म्हणतात हे वाजवला असं दम देतात. तर त्याला भीती वाटते की कोणतरी मारेल, कानाखाली मारेल. पण ते प्रेमाचे शब्द असतात नाचणाऱ्यांचे, मिलिंद वाजव ना असं ते बोलतात. पण त्याच्यावर कोणी आजपर्यंत त्याला उलट बोललं नाही. का तो वाजवतो त्याला कोणी त्याला उलटसुलट बोलत नाही, पण त्याला थांबायला देत नाही. आणि तो पण डोक्यावर घेऊन जो ढोलकी वाजवतो, खरोखर त्याला दाद देण्यासारखी जी कला आहे ती कला. आणि कलाचं हे आम्ही गुणगान गायला पाहिजे. जे म्हणजे मी पण रसिक आहे, मी पण पूर्वी नाचत होतो, आता आपण नाचत नाही. पण हां आता हे नाचतात सगळे, पण आम्ही नाचत नाही. तर मला वाटते त्याच्या कलेला लोकांनी खरोखर आवर्जून दाद दिली पाहिजे. पिक्चरला पण दाद देऊन लोकांनी पिक्चर जसा मिलिंद ढोलकी घेऊन डोक्यावर नाचतो तसा लोकांनी पण हा पिक्चर डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. कारण का तर गिरगावचा राजाला मिलिंद वाजवतो म्हणून वाजव रे हा पिक्चर जो काढला आहे त्याला लोकांनी मला वाटते दाद दिली तर फार बरं होईल. आणि मी अध्यक्ष आणि माझे गिरगावचं आमचे जे टीम आहे आमची मंडळाची, आणि आम्हाला तर खरोखर त्याच्यावर म्हणजे पिक्चर काढला आहे त्याच्यावर आम्हाला खरोखर एवढं बरं वाटलं. तर हा पिक्चर लोकांनी आवर्जून मला वाटते पुढच्या महिन्यात तो पिक्चर ऑगस्टमध्ये रिलीज होईल. लोकांनी ज्या प्रत्येक थिएटरला प्रत्येक जिथे जिथे हा पिक्चर लागेल तिथे तिथे लोकांनी त्या पिक्चरला मिलिंद रे वाजव रे म्हणून मिलिंदसाठी आणि गिरगावच्या राजाच्या ह्याच्या गणपती मंडळासाठी हा पिक्चर लोकांनी बघावं एवढंच मी लोकांना रसिकांना विनंती करतो. आणि जय राठोड यांना मी शुभेच्छा देतो मंडळाच्या वतीने. मिलिंद दादा आणि गिरगावचा राजा हे किती वर्षातून म्हणजे किती वर्ष झाले मिलिंद दादा तुमच्या मंडळात आहेत, प्ले करत आहेत? माझ्या मते जवळजवळ 83-82-83ला तो आला. म्हणजे 40 वर्ष वाजवतो आहे. आणि ह्या 20 वर्षात तर त्यांनी नावारूपाला तो एवढा गाजला. त्याच्यावर मला वाटते जय राठोडना कुठेतरी बघितलं असेल, जसं आदेश बांदेकरनी बघितलं तसं प्रोड्युसर डायरेक्टर जय राठोड यांनी त्याला बघितलं, तुम्ही बघितलं असेल. तर म्हणून त्याला तो घेऊन तुम्ही पिक्चर काढला.
तर खरोखर म्हणजे जय राठोडचं खरोखर मोठं योगदान आहे आणि त्यांना जर त्याच्या आम्हाला माहीत नाही किती खर्च होतो, पण त्याला यश मिळावं आम्ही ही गिरगावच्या गणपतीला प्रार्थना करतो. जय गणेश. जय गणेश. जय गिरगावचा राजा. जय गिरगावचा राजा. गिरगावचा राजाचा विजय असो आणि मिलिंदचा पण विजय असो. तर काका, एक प्रेक्षकांना एक तुम्हाला मेसेज द्यायचा असेल चित्रपट टॉपिकवर, तर तुम्ही काय देणार? माझ्या मते आता पुढच्या महिन्यातला 1 ऑगस्टला हा पिक्चर प्रदर्शित होतो आहे. म्हणजे जय राठोड यांनी जो डायरेक्टर आहेत, प्रोड्युसर डायरेक्टर, हा पिक्चर आता 1 ऑगस्टला रिलीज होतो आहे. आणि त्याच्यामध्ये जे आर्टिस्ट कलाकार आहेत संतोष जोयकर, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तो खरोखर एक चांगला कलाकार आहे. हा पिक्चर तर वाजव रे, हा नक्कीच पिक्चर मिलिंद आहे म्हणतं वाजवतं तर लोक डोक्यावर घेऊन तो नाचणार. जसं मिलिंद घेऊन ढोलकी वाजवतो तसं लोक हा पिक्चर उत्स्फूर्तपणे म्हणजे डोक्यावर घेऊन नाचतील आणि प्रशंसा म्हणजे पिक्चरला दाद देतील, हे मी सांगतो आहे. आणि दुसरी गोष्ट, हा जो पिक्चर मला वाटते रॉक्सी, मुंबईचं रॉक्सी सिनेमागृह म्हणजे रॉक्सी ऑपेरासला जे रॉक्सी थिएटर तिथे लागेल आणि अन्य काही मुंबईतल्या ठिकठिकाणी जो चित्रपटगृह लागेल त्याचा वाटते पेपरला वगैरे कुठे कुठे पिक्चर सिनेमा रिलीज होतो आहे. तर तो पिक्चर लोकांनी, मी पुन्हा एक आवाहन करतो की लोकांनी एक गिरगावच्या राजाच्या नावाने आणि मिलिंद वाजवणार, म्हणजे मिलिंद गिरगावचा राजाचा लाडका मिलिंद तो पिक्चरमध्ये वाजवतो आहे, तर तो हा वाजव रे, तर मिलिंद वाजव रे हा पिक्चर लोकांनी खरोखर बघण्यासारखा आहे. आणि तो पिक्चर नक्कीच हिट होईल. कारण का तर लोकांनी त्याला दाद दिलं, जसे मिलिंदला नाचताना विसर्जनला देतात गिरगावच्या राजाला, आणि मिलिंद काही ठिकाणी मंडळामध्ये वाजवतो. तिकडले पण आता मंडळाचे काही अध्यक्ष सेक्रेटरी आलेले आहेत आणि ते पण मला वाटते मिलिंदचा गुण गातील, म्हणजे वाजवण्यात त्याची प्रशंसा करतील. तसं लोकांनी या वाजव रे ह्या पिक्चरला प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाहीत, दाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि पिक्चर हिट होईल, हे मी श्री गणपती आमच्या गिरगावच्या राजा चरणी प्रार्थना करतो. आणि आमचे आशीर्वाद जय राठोड जे प्रोड्युसर डायरेक्टर आहेत आणि मिलिंदला आणि संतोष जोयकर कलाकार आर्टिस्ट आहेत, यांना आमच्या शुभेच्छा आहे मंडळातर्फे. मी आणि माझ्या टीम, मी अध्यक्ष, मंडळाचा अध्यक्ष आणि माझे सहकारी गणेश लिंगायत, सेक्रेटरी संकेत मालकोड आणि जी आमची टीम आहे मंडळाची 15 जणांची, यांच्या शुभेच्छा नक्की असतील. आणि त्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. या पिक्चर हिट व्हावा अशी गणपतीनं आमच्या गिरगावच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमची रजा घेतो. आणि आपण मला एक बोलण्याची संधी दिली, तुमचाही मी आभार मानतो. जय गणेश. जय गणेश काका. जय गणेश. जय गणेश राठौड़ भाई. जय गणेश. जय गणेश दोस्तों, हमारे बीच है किरण दादा अध्यक्ष है मुंबईचा सम्राट मंडल के. मुंबईचा सम्राट तो आप सभी जानते ही हो. तो आज उनसे बात करेंगे मिलिंद दादा के लिए, उनके क्या व्यूज़ है, कितने सालों से मिलिंद दादा मुंबईचा सम्राट में अपना वादन बजा रहे हैं, और बहुत सारी बातें करेंगे फिल्म के बारे में भी. जुड़े रहना, देखते रहना. जय गणेश. जय गणेश किरण दादा. जय गणेश. आल्याबद्दल धन्यवाद. आणि पहिलाच प्रश्न की किती वर्ष झाले मिलिंद दादा आपल्या मंडळामध्ये येतात आणि काय म्हणजे एक्सपिरियन्स आणि अनहड एक किस्सा सांगा लोकांना. असं तर मी त्यांना भरपूर वर्ष ओळखतो आहे, पण त्यांनी आम्हाला काही संधीच दिली नाही आमच्या मंडळाला वाजवायचा. पण योगायोग 2018 60 वर्ष होतं आमचं, तेव्हा ती संधी जुळून आली आणि आम्ही भाग्य समजतो. तो आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे तो अद्भुत क्षण असेल आमच्यासाठी. तर मला तो म्हणाला की दादा आम्ही वाजवणार यावर्षी. तेवढा मंडळ एवढं आनंदाने नाचत होतं, म्हणजे हे ऐकल्यावरच ती एक गोष्ट होती त्याप्रमाणे. आणि कसं सांगू होता ते, पण त्याने तेव्हा वाजवलं. त्याने तर कंटिन्यू गेले 8 वर्ष, मला वाटतं 8 वर्ष म्हणजे टिल डेट पण वाजवते. आता पण आहे, पण 2025ला पण आहेत, ते वाजवणार आहे. आणि एखादा असं स्पेशल मोमेंट किंवा एखादा मेमोरेबल किस्सा मिलिंद दादा आणि आपला मंडळाचा, हे लोकांना सांगा. स्पेशल मुवमेंट तो ॲक्च्युली तोच स्पेशल आमच्यासाठी. तोच मुवमेंट एव्हरी डे आम्हाला स्पेशल वाटतो. पण एक गोष्ट अशी आहे की 2023ला जेव्हा आमचं पाद्यपूजन होतं तेव्हा तो स्वतः तिकडे वाजवत होता
आमच्या मंडळाला. तेव्हा मला काल की बड्डे आहे तिचा. तर कोणी मला सांगितलं की मिलिंदचा बड्डे आहे. म्हणजे बेटा काय कर, केक घेऊन ये लवकरात लवकर. तर केक आणला आणि त्या चालू प्रोग्राममध्ये असताना त्या वातावरणात त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. त्याला माहीत पण नाही की केक आणला आहे आणि तो गाणं पण त्यासाठी लावलं आहे. तो अक्षरशः भावनिक झाला तो तिकडे. तो अक्षरशः रडला पण तो असेल त्यांना विचारा तुम्ही विचारू शकता त्या गोष्टी. तर त्यांनी तेव्हा म्हटलं दादा असं एकमेव मंडळ आहे इतके वर्ष वाजवतं आहे पण कधी कोणाच्या डोक्यात ती गोष्ट आली नाही आहे. पण दादाच्या डोक्यात ती गोष्ट आली. मी तेव्हा त्याला काय म्हटलं माझं प्रेम आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही प्रेमाने करतो. उत्सव म्हणजे प्रत्येक गोष्टी उत्सव आलाच पाहिजे. मग तो कोणताही क्षण असेल पण तो त्या दिवशी जो क्षण आला ना तो आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट. तो एक माझा ही आठवण म्हणावी. तो पण अजून पण तील करणारा आणि मरते दम तक करेगा हो या आता हमारी इस मंडल की. दादा जेव्हा तुम्ही असं ऐकलं की मिलिंद दादाचा एक बायोपिक बनत आहे, चित्रपट बनत आहे, तर तुमच्या मनात काय आलं आणि तुमचं रिॲक्शन काय होतं आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मिलिंद दादाची बायोपिक येते? रिॲक्शन मी पोस्ट वाटतं बघितली इन्स्टावर तर मला खरंच वाटे ना एका सरळ साध्या प्रामाणिक माणसाचा आणि तो पण कलाकार वादक आणि तो पण कच्ची बेंजो असं कोणीतरी तो पिक्चर काढे असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण मी एका दोन कॉल पण केले की बाबा खरं आहे का, कारण मुलीला डायरेक्ट करू शकत नाही कधी ते मन दुखावलं गेलं तर खरं वाटलं. मला खूप आनंद तेव्हा झाला. आणि आता मिलिंद भाऊ पण बोलले ना की वाजवा रे ते काय ते स्टोरी सांगू दे ते पब्लिक बोलते ना ते खरं सत्य परिस्थिती आहे. कारण का माहिती आहे जेव्हा मिलिंद चालू करतो वाजवायला तो थोडा पण थांबला ना आणि जे कार्यकर्ता इतर मंडळ जे नाचत गाजत असतात ना त्यांना ते थांबायला आवडत नाही म्हणून ते अचानक निघतं वाजवा रे वाजव रे. तर हा टायटल जो त्यांनी दिला आहे ना तो खरंच राईट टायटल आहे खास त्या मिलिंद भाऊसाठी. पण ते खरंच वाजवा रे मी स्वतः बघतो आमच्या गलीत जेव्हा चालू केलं थोडं थांबलं की लगेच अरे वाजवणार रे मिलिंद वाजवा रे ते खरं आहे. पण मला खूप आवडलं ते टायटल. आणि मी ह्या वर्षी जेव्हा मला कळलं ना तर आमचं पाद्यपूजनला ह्याचं त्या पिक्चरचं मी प्रमोशन पण करून टाकलं पाद्यपूजनला. आणि मी डिक्लेअर पण केलं मुंबई सम्राट पूर्ण मंडळाला फ्री तिकीट देणार वाजवा रे वाजवा आणि तो शो आम्ही बघणार जसं रिलीज झाल्यावर. ते मी अनाऊन्समेंट पण केली. तेव्हा मिलिंद भाऊ पण होते साक्षी आहेत ते. तर मला खूप अभिमान वाटतं त्या माणसाचा. खूप चांगलं वाटतं दादा की आपला मंडळ मुंबईचा सम्राट आणि तुम्ही ॲज अ अध्यक्ष हे अनाऊन्समेंट केली की सगळ्या मंडळांना घेऊन आपण वाजव रे हा पिक्चर आपण सिनेमा हॉलमध्ये थिएटरमध्ये आपण बघू आणि सपोर्ट करू. तर एक मेसेज तुम्ही काय देऊ इच्छिता की लोकांना की चित्रपट का बघायचा? हा मी एक मेसेज असा देऊ शकतो की ठीक आहे एक मराठी मूवी येते सर्व मराठी पिक्चर चांगले असतात पण काही काही गोष्टी अशा असतात ना खूप जीवाच्या पलीकडच्या आणि जीवाच्या जवळ असतात. त्यातला मिलिंद गिरगावचा लाडका मिलिंद एक प्रामाणिक सरळ साधा गरीब कुटुंबातून आलेला मनुष्य आज त्याचा पिक्चर होतो आहे. तर आपण बोलण्यापेक्षा तुम्हाला जाणीव झाली पाहिजे जे नाचतात ना लाखो लोक त्यांनी स्वतः मनात ती जाणीव आली पाहिजे की हा आपण पिक्चर बघायचा. इतर पिक्चर बघताना तुम्ही तर त्या माणसाचा प्रामाणिकपणे बघा आणि इतरांना पण सांगा. आणि ते खरंच ते बघणार काय पिक्चर आणि त्याला प्रोत्साहन मिळेल त्या माणसाला. आणि मोठा एक मला वाटतं तो मराठी कलाकार म्हणून तो एक मोठा आणि माझी इच्छा आहे तो मोठा व्हावा आणि तो मोठा झालाच आहे असं बघायला गेलं तर. पण सर्व कार्यकर्ते आणि मंडळांनी जसं म्हणत नाही मी केलं आता कोणाला काय करताल आय डोंट नो त्यासाठी ना चांगलं म्हणजे एवढे मोठे मोठे मंडळ ते करतील काय ना काय त्याच्यासाठी. पण माझी एकच इच्छा आहे सर्वांनी हा पिक्चर पहा आणि तुम्ही अवेअरनेस पण करा. मराठी माणूस म्हणून मोठा होतो आहे कुठे तर अजून साथ द्या त्या माणसाला. आणि दादा एक कशी फिलिंग आहे की एक उत्सवातला एक नॉर्मल वादक ह्या लेवलवर पोचला आहे म्हणजे रस्त्यावर वाजवणारा व्यक्ती मिलिंद आज त्याचा बायोपिक बनत आहे हे कोणी विचार पण केला नसेल. तर हे कसं वाटतं तुम्हाला? पर्सनल फिलिंग काय आहे तुमची? पहिली गोष्ट त्याला स्वतःला वाटत नसेल मिलिंदला की माझा पिक्चर येतो आहे कारण त्यात पाठी एकच रिझन आहे की ते एवढा प्रामाणिकपणा आणि स्वच्छ पाणी कसं असतं पाणी पांढरं त्याचं मन तसं आहे. म्हणून ते मला वाटतं ते स्वामी समर्थ आम्ही पण बघतो ते पण समर्थ आहे. आज गणपतीच्या माध्यमातून किंवा त्यांचा आशीर्वाद म्हणा किंवा स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणा तर तो आशीर्वाद आहे आणि न मागता त्याला ही गोष्ट मिळाली आहे. त्याला मागायची पण गरज नाही. मला थोडं फील होतं आज न उद्या तो ॲक्च्युली ते वातावरण तसं तो क्रिएट करतो ना पूर्ण जगभर आहे
त्या गिरगावच्या अध्यक्षांनी पण सांगितलं ते जगभर प्रसिद्ध आहे, पण त्याला कधी तेवढं फुटेज किंवा तेवढं ॲडव्हान्टेज नाही मिळाला पुढे येण्यासाठी. आणि जे डायरेक्टर आहेत राठोड साहेब, त्यांना पण मी मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी हा एक कलाकारला मोठं केलं, एवढं मी सांगू शकतो. जय गणेश दादा. तुम्ही एवढं ओपनली कॉन्व्हर्सेशन केलात आणि किस्से पण सांगितले, तर तुमचा मनापासून आभार. आणि मी पण या माध्यमातून असंच विनंती करतो लोकांना की सगळ्यांनी म्हणजे गणेश मंडळांनी आणि प्रत्येक मंडळामध्ये एक असं कॅम्पेन व्हायला पाहिजे की आपण आपल्या उत्सवचा एक मिलिंददादा आता एक उत्सव हिरो म्हणून आहे. ही संधी तुम्हाला मिळाली, त्याचा वापर करा, संधीचा फायदा उचला. इतर फायदा उचलतात ना सोशल मीडियावर, त्या माणसासाठी करा. आणि मला सांगायची पण गरज नाही आहे, ती कळकळ तुमच्यात पाहिजे मनामध्ये की आपला एक मराठी माणूस म्हणून. असं मी सर्व धर्म समभावाचा माणूस आहे, पण एक मराठी आता कलाकार मोठा होतो ना, तर करा ना त्याला मोठं. त्या तुमच्या माध्यमातून सोशल मीडिया असेल, तुमच्या मंडळाच्या माध्यमातून असेल, NGO असतील, सांगायची काय गरज आहे. जेव्हा आपण सांगून करतो त्याला महत्त्व नाही आहे. त्या स्वतःहून झालं पाहिजे. यस त्यांनी ते केलं पाहिजे. आम्ही तर करतोच, आम्ही मनापासून करतो आहे. कधी तुम्ही त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारा की आम्ही किती मनापासून न सांगता आणि मनापासून किती करतो, तो व्यक्ती तुम्हाला सांगेल. आणि आम्ही केल्यावर कधीच बोलत नाही, आमच्या मनात राहतं आणि त्याच्या मनात राहतं. ह्या अशा गोष्टी आहेत ना, ते गरज नाही आहे. जे करतात ते कधीच बोलत नाही. त्यात आमचं एक मंडळ आहे त्या मनात, तो स्वतः कधी ते तुम्हाला सांगेल. एवढ्या मनात वाचवलं आहे, असं मी कोणाला वाईट नाही म्हणत आहे, पण ते सुचलं नसेल. पण आम्ही थोडं भावनिक असल्यामुळे प्रेमाने अरे कोणतेही असो विषय आम्ही साजरा. मी आता तो विषय नाही म्हणून, पण वेगळ्या विषयावर मी जाऊ शकतो, पण काय प्रॉब्लेम नाही. छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देतो. ट्रॉली पूजन आहे ना, ट्रॉली 20 वर्षापूर्वी कच्ची बाजा यायचं ना, 500 रुपयात इकडे गुलावळे भेटायचा. तेव्हा ट्रॉली आमची 1 फुटाची होती. ती घेऊन जाताना लोक हसायचे आम्हाला, अखिल खेतोडीमध्ये हसायचे, हे काय मस्करी लावले ट्रॉली पूजन. हां, आता एवढा ट्रेन आला आहे त्या ट्रॉलीचं, तर असं मी म्हणत नाही की माझ्यामुळे, पण आम्ही ती कधी सुरुवात केली होती, 20 पण नाही जास्त असेल, तेव्हा आमचा गणपती ते ट्रॉली बनवायचं कारण पण ते गणपतीच आहे. आम्ही तेव्हा लहान असेल तेव्हापासून करतो आहे, पण कधी असं हायलाईट नाही झालं की आम्ही ट्रॉलीवर. आता कुठे मुलं सोशल मीडिया थोडं माध्यम निघालं तर मुलं करतात. गेले 8 वर्ष करतो आहे, कारण 60 वर्षानंतर आम्ही चेंज केलं. म्हणजे अशा छोट्या गोष्टी, हा विषय नाही इकडे, पण सांगायचं काय छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही आनंद व्यक्त करतो. आता काल त्याचा वाढदिवस आम्ही साजरा केला, त्याला कुठे माहिती होतं, तर त्यांनी थोडं आम्हाला सांगितलं, राईट ना. तर असं करायला लागेल आणि करायचंच मंडळांनी, याचा आशा ठेवतो. आणि TGP आमचा एक प्लॅटफॉर्म आहे, द गणेश उत्सव पॉडकास्ट. तर आम्हाला पण खूप सारे भरपूर कमेंट्स येतात की किरण दादाला बोलवा आणि एक स्पेसिफिक मुंबईचा सम्राटचा एपिसोड झालाच पाहिजे. हात जोडतो. पहिली गोष्ट मी ना, असं मी जात नाही, तुम्ही कोणाला पण विचारा, मी कधी जात नाही, पण मी खास मिलिंद दादासाठी आलो, कारण तो त्या डिझर्व करतो त्या गोष्टीचा. मी स्वतः बाजूच्या गल्लीत नाही गणपतीला दर्शन घेत, पण कधी असं वाटलं मनापासून खरंच मिळेल. पण माझं टॉपिक खूप ऑथेंटिक असतं आणि रिअल असतात, मला खोटं चालत नाही. मग मी खरं बोलतो, मग ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे तुम्ही लोकांनी. कारण मी तुझा बघतो, मला खूप आनंद आहे, मला आवडतं, खरं बघतो. किती मी कोणाच्या कृणाल दादा, स्वप्नीचा, कुणाल दादा, अभिषेक, सिद्धेश माणगावकर, सिद्धेश दिगोळे, संतोष कांबळी, सॉरी अनिल कांबळी, आणि अजून मी पाहतो, मला आवडतं. आणि ते ज्या प्रश्न पण जे तू विचारतो ते अतिशय सुंदर आणि म्हणतात ना मिनिंगफुल असतात. आवडीन मी असं बघत नाही, पण तुझं नक्की बघतो, ऑब्झर्व करतो. अशा काही गोष्टी आहेत आतमध्ये, त्या तुला मी कधी सांगेल, काही ट्रू आणि काय रॉंग त्या गोष्टी आपण. नाही नक्कीच आपण पॉडकास्ट करूया दादा. उत्सव संपला की आपण एकदा भेटू. आणि माझी पण भेट तुमच्याबरोबर झाली नव्हती, ही पहिल्यांदा आपण भेटलोय. योग आहे मिलिंद भाऊमुळे आणि जय भाऊमुळे की आपण आता आज भेटलो. आणि नक्कीच आपण एक स्पेसिफिक डेडिकेटेड पॉडकास्ट आपल्या मंडळासाठी लवकरच करू. जय गणेश दादा. जय गणेश. थैंक यू सो मच दादा. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी. तो ये पार्ट है फोर्टचा राजा. हमारे बीच में है फोर्टचा राजा के वाइस प्रेसिडेंट मंगेशदादा साबळे, और उनसे बातचीत करेंगे मिलिंद दादा के बारे में और पिक्चर के बारे में रिव्यूज़ भी जानेंगे कि क्या फीलिंग है, कैसा है, क्या जर्नी रही है. मिलिंद दादा कब से फोर्टचा राजा के साथ एसोसिएटेड है, और देखते हैं
कैसा ये पार्ट जाता है, तो एंड तक ज़रूर देखना, एंड तक ज़रूर देखना. जय गणेश दादा. जय गणेश. नमस्कार. तर दादा, मिलिंद दादा आपल्या मंडळातून म्हणजे किती वर्ष झाले असोसिएटेड आहात आणि काय प्रवास आहे आजपर्यंतचा? मिलिंद हे नाव म्हणजे मिलिंद नाही आहे, तो लहान आणि मोठ्याने तो मिलिंदच आहे. म्हणजे ती लहानपणी विचारलं ना, अरे मिलिंद वाचतो आहे, कोणाचा दादा किंवा असं हे म्हणजे कोणाचा आव पण नाही, पण मिलिंद आपल्या घरचा वाटतो, सगळ्यांना वाटतं आपल्या घरातलाच आहे. आता माझ्या आणि मिलिंदची ओळख म्हणजे मी गणेश सेक्रेटरी गिरगाव राजाचे, त्यांना मी फोन केला होता. माझ्या बहिणीची हळद होती आणि मी लहानपणी बघतो आहे की मिलिंद वाचतो आहे, मिलिंद वाजलाच पाहिजे. आणि आपल्या घरचं लग्न तर मिलिंद वाजलं असं. मग मी गणेशला फोन केला की भाई मला पाहिजे, मला मिलिंद वाजवायचा माझ्या बहिणीच्या हळदीला. मग गणेश बोला ठीक आहे, नंबर येतो. मग मी मिलिंदला फोन केला होता, दादा तुम्ही कुठे, मला भेटायचं असं काम आहे. मग ते एक दिवस बोलले की मी कामावरून लेट सुटतो कामावरून, तर मला टाईम भेटता येत नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्ही जेव्हा येईन गिरगाव मला फोन करा. मग ते बोलले की मी ह्या दिवशी आहे ना, तुम्हाला भेटशील का? बोलो ठीक आहे, तुम्ही ज्या वेळेस या ना तुम्ही त्या रेडी भेटायला. बोलो ठीक आहे. मग त्यांनी मला फोन केला 8 वाजता की तू आता येऊ शकतो का, मी आता फ्री आहे बघ. मग मी फटाफट गाडी काढली आणि त्यांना गिरगाव नाका आहे ना आपल्या ठाकूरचा नाका, तिथे भेटलो त्यांना. मग आम्ही साईडला बरोबर चहा बी पिलो. त्यांना बोललो असंच आहे तसंच आहे. मग ते डन आहे, ठीक आहे मी येतो. मग ते आले, ते बोलले ते टायमाचे पक्के म्हणजे तुम्ही त्यांना 7 बोलले ना, ते 6:30 वाजता हजर राहणार आणि त्यांची टीम त्याच्या अगोदर उभी राहते, कारण सेटअप सगळं लावा लागतो सगळं. ते बरोबर टाईम मिलिंद भाऊन टाईम एक पक्कं समीकरण आहे. ते कधी असं नाही की तुम्हाला टाईम द्या 7:30ला ते 8 वाजता कधीच असं होत नाही. मी आता मी जेवढं माझं हे बघितलं कालावधी ते येतात तसं. मग बहिणीची हळद झाली आणि आमची सेक्रेटरी होते नैन डुमरे, दादाला बोललो बघा आता ह्याचं वाजलं आहे, आता मला आपल्या गणपतीला वाजवायचं बोललो. आणि त्याच दिवशी त्याच क्षणी मिलिंदला बोललो भाई आमचं आता पाद्यपूजन आहे, तू वाजलाच पाहिजे. मी मला नाही मला डेट बघा लागेल, कारण त्यांचं शेवटी टीम इफर्ट आहे, शेवटी एका माणसाला चालत नाही. तर मी सगळ्यांनी सांगतो. मग त्यांनी डिस्कस केलं, ते बोला असं आहे. मग आम्ही बोलो तू डेट न मी तुला डेट सांगेन, पण तुम्हाला वाजवायचंच आहे. आणि त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत मिलिंद आम्हाला कधी झुकला नाही. म्हणजे जसा टॅग होतो ना गिरगावचा लाडका मिलिंद, तो फक्त गिरगावतापुरता आहेच तो, पण तो महाराष्ट्र भारताला लाडका आला आहे, हे माझं फक्त म्हणणं आहे. पण मिलिंद वाजला ना, ते बोलतात ना कुठेही वाजू, या नाके वाजू की त्या नाका, अरे मिलिंद वाजतो आहे, पोरं धावत जातात. आता आम्ही तर फोर्टला राहिलो आहे, पण जेव्हा यायचो ना गिरगावला, पाडवा म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम असो, गोविंदा कच्ची वाजू द्या, मिलिंद कुठे वाजतो आहे. म्हणजे आमचा पथक आहे काय असेल, गोविंदा निघतोय कसं, पण मिलिंद दादा हां पाहिजे. मिलिंद वाजला की आहेच पोरं नाचायला. मग तो कोणता मंडळ असतो वाजवतो, एकमेकांना सामून नाचतात पोरं, कारण तो मिलिंद वाजतो तिकडे. हे मिलिंदचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी आज तुम्ही कार्यक्रम घेतात आहे, त्यांच्या पिक्चरला खूप अभिमान गोष्ट आहे. त्यांनी आत्तापर्यंत असा कोणता प्लॅटफॉर्म आहे, थँक्स टू जय सर, की हा पहिला प्लॅटफॉर्म जिथे सगळे गणपती मंडळ एकत्र आले. तर आपल्या अभिमान पाहिजे की जे कुणी करू शकलं नाही ते यांनी केले. आता इट विल कॉन्ट्रोवर्सी कोणी बोलू शकत नाही. आता हे डायलॉग मारलेला की 2 भावांना कोणी आलं पण यांनी केलं, तसंच बाकी कोणाला जमलं नाही, हे मिलिंदनं जमलं की त्यांनी सगळ्या मंडळांना एका स्टेजवर उभं केला हवा. मग कोण मोठा नाही कोण छोटा नाही. ते बोलतात नाही येस, त्यांनी एका टेबल सगळं आणलं, तुम्ही सगळे आहे एकत्र या, मी आहे. आणि युनिटी आहे म्हणजे दिसतंय मला की वेगवेगळे मंडळाचे कार्यकर्ते, अध्यक्ष, कोर कमिटीवाले येतात आणि हे सगळं. तर दादा, जेव्हा तुम्हाला कळालं की वाजव रे हा एक मूवी आहे, चित्रपट आहे, मराठी चित्रपट, आणि मिलिंद दादाची बायोपिक आहे, तर तुम्हाला कसं वाटलं? सगळ्यात पहिले जेव्हा मला कळलं, म्हणजे हा प्रोजेक्ट बहुतेक गणेशने चालू केला होता शॉर्ट फिल्मचा, मागच्या वर्षी चालू केला होता. तेव्हा आम्ही बोललो आपण करूया, गणेश होता म्हणजे चालू. नंतर अचानक दिवस कळलं की तो पिक्चर येतो आहे. मग मी मला फोन केला रात्री 11:30-12 मी केरला होतो. भाऊला फोन केला, भाई सुपरस्टार होतो आता आम्हाला वाजवणार ना बोललो. ते बोललं बस काय, कारण शेवटी तो आमच्या खूप मोठा मिळून झाला. आणि जी पोरा आता माहिती त्याने पोरा मर्चंट नेविला, त्याला सांगायचं की असा मला पोरा करतो आहे, तुझं काय हेल्प होईल का. मग सांगायचं असं आहे. मग त्याला बोलतो तू मोठा हिरो ना, मग आम्हाला विसरणार ना आमच्या गरीब मंडळांना बाबा, तुला नाही वाजव, मी वाजवणार बोललो. पण एक खूप चांगली गोष्ट आहे की एक तळागातला माणूस जो फक्त गल्ली किंवा इथं, आज तो 7व्या आसमानावर पोचला आहे आणि तरी पण त्या पाहिजे जमिनीवरती. आता तुम्ही बघितला, तुम्ही त्या भेटला असेल, तो तुम्हाला फील करून देणारच नाही की तो लांबचा आहे, अरे बस ना, चल ना, चला बसा सगळे. आणि तो सगळं असं नाही की तो आता पिक्चर येतो आहे. आता काय वेळेला भेटला सगळे होतो, पण त्याने असं 1 मिनटंसुद्धा फील करून दिलं की मी मला पिक्चर येतो किंवा मी स्टार बनलो आहे. तो आत पण तसाच आहे, जो मला ठाकूर नाटक भेटलेला, आणि आत पण तो तसाच आहे. त्याच्याला एकसुद्धा काळी मात्रसुद्धा फरक नाही आहे. तो आत पण मिलियनचे आणि उद्या पण मिलियन जाणार. त्याने एवढंच दाखवून दिला हवा
की माणसाने जर किती जे वरती गेले ना तरी खाली. आणि गाणं होतं ते तुम्हाला माहीत असेल, एक धागा सुका 100 धागे दुखाचे. ते त्यांनी 100 धागे जोडून ना त्यांनी धागा सुखाचा मी बोलू शकतो त्यांनी धागा तो जोडला आहे. ते एक माळ घेतली आहे. तर चांगलं वाटतं. म्हणजे होतं ना एक आपण बोलतो ना एक काय बोलतो ना आपण की खूप क्वचित गोष्ट लागतं ना की बाबा आपल्यासमोर माणूस वाजवणार. आता पिक्चर मोठ्या पडद्यावर ना बोलतो ना 72 इंच 70 इंच के पिक्चर देखिए आज उसको. बरोबर, बडे तो- पर्दे हाँ पे. बडे पर्दे देखे. आमच्याकडे तो आता बोलतो ना तो आमच्याकडे आमचा तो बिग बी झाला, तो बच्चन आहे तो 70 पिक्चर बोलतो ना तो डायलॉग आहे ना याच्यातला की पीटर हम तुम्ही वहाँ देखे ढूंढते थे तुम तो हम यहाँ आहे. तो तसं झाला आहे. आणि दादा एक म्हणजे बोलतात ना की आपला उत्सवचा एक माणूस म्हणजे मिलिंद दादासारखा त्याच्यावर बायोपिक बनणार असं कोणी विचार पण केला नसेल आणि हे आज रियालिटीमध्ये झालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आपला उत्सव एवढ्या लेवलवर तर म्हणजे एक लेवलवर तर होतंच, आता वेगळ्या लेवलवर जातोय, तर तुमचं काय मत आहे त्यावर? उत्सव तर आपला बोलता 7 समुद्र पार गेला आहे. आता ऑस्ट्रेलिया येतो सुरतला म्हणजे बाहेर तर जातात गणपती, कॅनडाला गेला तर ऑस्ट्रेलियाला. पण त्याला जे वादक आहे त्यांनी एक वेगळीच लोकांना दाखवली. मग आता तुम्ही कुठेही जावा लोक 2 गोष्टी आवर्जून करतात, गणपती बसवतात आणि त्याच्यापुढे ढोल वादक ठेवतात, पथक ठेवतात, ते वादन करतात. तुम्ही जर अमेरिकेला गेले, न्यूयॉर्क गेले, सेटल स्ट्रीटला ते ढोल पथक वाजवतात आहे लिटरली. काय लोक ते बोलतात काय ढोल पथक आहे काय आहे. पण आजकाल लोक त्याला अभिमानाने बोलतात. हा महाराष्ट्र लोक दिल्ली जावा किंवा खाली करणार लोक फेटे बांधतात, महाराष्ट्रीयन फेटे बांधून मिरवतात. तर हे आपल्याला अभिमान गोष्ट आहे की आज आपला गणपती महाराष्ट्रापुरता नाही तर पुरं जगभरात प्रसिद्ध झाला आहे. त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण खूप याच्यावर गेलो आहे. आणि असं नाही, आणि हे सगळ्यांचे कारभार आहे. आणि मी बोलेन ना की गिरगाव, लालबाग, फोर्ट पूर्ण मुंबईने पूर्ण दाखवले की गणेशोत्सव कसा असावा. त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन चालले. कोविडचा काळ असो, प्रत्येक मंडळाने प्रत्येक हिशोबाने आपले प्रयत्न केले. पण उत्सवाला आता डबल मेहनत भेटली आहे. आणि सरकारने पण खूप चांगलं केलं की मदत करता हात आला आहे. कारण एका वेळी कोणत्या गोष्टी होत नाही, जर तुम्ही देणार तर येणार, असं चाललं आहे. आणि सरकारने एक अनाउन्समेंट केलेली गेल्या आठवड्यात की 10 दिवस झाले की गणेश उत्सव हा अधिकृत सण आहे म्हणजे महाराष्ट्राचा. ती पण आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे आपली आता 64 झाले, 32 64 झाले आपले आता की आता आपला स्टेट फेस्टिवल महाराष्ट्राचा गणेशोत्सव झाला आहे. बरोबर. म्हणजे जर कुणाला विचारणार लहान पोरगा पण ती बघितलं विसरून तुम्ही जावा चोपडेला, लहान पोरं अक्षरशः हात धरून रडतात आणि लहान पोरं रडतात आणि मोठेपणे डोळे आशू. सकाळी तुम्ही चोपडे जाईल ना तर जे 12 महिने जे थांबतात ना तुला माहिती पुढलंशी येणार, पण जायचं दुःख त्याला ते सुटवत नाही. चोपड्यात तुम्ही बघितलं ना पाण्यात उडवतो आणि पण तो उडवतो, आनंद आहे. गणपती निघाला, मंडप सोडलं, तो आनंद आहे. पण जेव्हा जसं येतं ना विसर्जनची वेळ, चौपाटी लागतोय आपला सुखसागर ब्रिज उतरतोय, तो पण येतं मजेत आहे, गर्दी हटवतोय, पब्लिक भाविक येतात, पाया पडतंय. पण जसे आरती होती चालू, एक असा आहे ना की त्याचा बाण तुटत नाही रे. काय रडतात, काय आपलं मन मारून क्षण आहे तो. हां. पण जेव्हा चोपड्यात पाणी उठतो ना आपला गणपती चाललाय हवा, तो पुढल्या शेणं सगळ्यांना माहिती आहे, पण तो जातोय हेच लोकांना आवडत नाही. मग हा आपला असा उत्सव आहे महाराष्ट्राचा. बरोबर. दादा एक मेसेज तुम्ही काय देणार प्रेक्षकांना आणि आपल्या व्ह्युअर्सला की हा पिक्चर तुम्ही 1 ऑगस्टला आपला पिक्चर लॉन्च होत आहे, रिलीज होत आहे, तर तुम्ही एक मेसेज द्या सगळ्यांना की हा चित्रपट तुम्ही का बघावा? पिक्चर बघितलाच पाहिजे, कारण मिलिंदचा पिक्चर आहे मेन गोष्ट. कारण ज्या प्रकारे त्या माणसाकडे मेहनत केली ना आत्तापर्यंत तो तळागावून वरती आला आहे. हा आपला असं बोलत नाही की तो वाजवत नाही, पण तो माणूस म्हणून खूप चांगला माणूस आहे. त्याने आजपर्यंत त्याने ढोलकी एवढ्या लोकांना नाचवलं आहे ना, तर सगळ्यांचं कर्तव्य आहे की बाबा एक तिकीट घेऊन तुम्ही त्या पिक्चर बघा फॅमिलीसकट. लोक बोलतात अरे मिलिंद ढोलकी डोक्या घेऊन वाजव, आम्हाला छान वाटतं. तसे ढोलकी डोक्यावर, आता तुम्ही त्या डोक्या घेऊन त्या नाचवा त्याला. आता त्याची बारी आहे. तसं म्हणजे तुम्ही ढोल वाजवणे आणि जो ढोलकी आहे तो मिलिंद आहे, तुम्ही त्या नाचवा त्याला. कोकणात नाचवतात ना पालखी नाचवतात, कोकणात पालखी नाचवतात, तसं त्या मिलिंदला आपण पालखीवर नाचवलं पाहिजे. कारण खूप अभिमानी गोष्ट आहे. म्हणजे आपण बघितलं आहे की आपल्यासमोर माणूस जो ऑफिसवरून सुटून 7 वाजता कामं असला तो 7 वाजता सुटायचा आणि तो 8 वाजता येतो. कुठे पण ऑर्डर जे घ्यायचा 7-8लाच येतो तो. कामाच्या बद्दल बोलतात ना, मग आपण जर एवढा माणूस करत असेल तर आपण थोडा पुश दिला तर काय जात नाही. म्हणजे बाकी टाईम तर आपण आशेचे पैसे खर्च करतोच. तर एक माझं म्हणणं असेल सगळ्या मंडळांना किंवा प्रेक्षकांना ज्यांनी कोणी मिलिंद ऐकलं असेल किंवा त्यांच्या कानात पडला असेल, आता आपण एक स्क्रीन करतो, जर पुढे चांगला
आपल्या स्क्रीन भेटली ना सर, थँक्स टू जय सर की ज्यांनी एवढी मेहनत केली. तर मी बोलतो लोकांना असं नाही महाराष्ट्रात की तो मिलिंद माहीत नाही. तर एकच रिक्वेस्ट आहे की बाबा तुम्ही एक दिवस काढून 3 तासाच्या बघावा, कारण ते त्याला पण त्याला मानवंदन असेल की बाबा तुझ्या कार्याला आम्ही पण श्रेयचा वाटा आहे आमचा, थोडासा काय साखरेचा वाटा काय असेल, खारुचा वाटा तरी आम्हाला हवा. जय गणेश, खूप चांगलं वाटलं दादा की हे ओपन तुम्ही कॉन्व्हर्सेशन केलात आणि एवढा सपोर्ट तुम्ही मिलिंद दादाला दिला, पर्सनल पण आणि मंडळातर्फे पण. आणि अशाच सपोर्ट राहू द्या मिलिंद दादावर आणि हा चित्रपट नक्कीच हिट होईल. या अँड थँक्स टू यू ऑल्सो, तुला खूप चांगला रिस्पॉन्स दिला, बोलताना पण थोडा हे आला. अँड थैंक्स टू यू. थैंक यू दादा. जय गणेश. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी. तो अब तक यहाँ पे आप मंडल का सेगमेंट देख रहे थे, बट हमारे बीच में है महेश दादा. महेश दादा का इंट्रोडक्शन मैं आपको क्या ही दूँ, वो एक आइकॉनिक ट्रम्पेट प्लेयर है. आपने देखा ही होगा कि लालबागचा राजा के विसर्जन में ये ट्रम्पेट बजाते हैं और जो सुर जो आप देखते हो और जो गूज़बम्स आता है तो वो यही महेश दादा है. मेरे को भी बिलीव नहीं हो रहा था, बट अभी वो मेरे सामने ही बैठे हैं तो मेरे को बिलीव हो गया कि मैं इनको ही देख रहा हूँ. अपार्ट फ्रॉम स्वरांजलि बैंड, वो इंडियन नेवी के ऑफिसर रह चुके हैं, रिटायर्ड नेवी ऑफिसर है और काफ़ी ज़्यादा क्लासेस भी देते हैं. BMC स्कूल में फ्री में सिखाते हैं बच्चों को ट्रम्पेट बजाना और जो भी उनकी स्किल्स है. और बॉलीवुड इंडस्ट्री में भी काफ़ी ये कंट्रीब्यूशन अपना कर चुके हैं. बहुत ही सीक्रेटिव रहते हैं, कभी किसी को ऐसा पिक्चर में नहीं आते, मतलब फ्रेम में नहीं आते. बट द गणेशोत्सव पॉडकास्ट प्लेटफॉर्म ही ऐसा है कि ये अनहर्ड स्टोरीज़ को यहाँ पर लाए. और मैं मिलिंद दादा का और जय भाई का शुक्रिया अदा करना चाहूँगा कि ऐसे ऐसे गेस्ट हमारे पॉडकास्ट पे आ रहे हैं. और ये फिल्म प्रमोशनल एपिसोड है तो ज़्यादा डिटेल में बात नहीं होगी, बट ऊपर से बात होगी. बट डेफिनेटली मैं आपको वादा करता हूँ कि एक प्रॉपर पॉडकास्ट स्वरांजलि बैंड का इनके साथ होगा बहुत जल्द. जय गणेश. जय गणेश दादा. जय गणेश. दादा, जेव्हा तुम्ही ऐकलं की मिलिंद दादाचा एक चित्रपट येतोय तर काय फिलिंग वाटली आणि कोणी तुम्हाला हे मेसेज दिला की मिलिंद दादावर एक बायोपिक येते? जेव्हा मला समजलं तेव्हा एक आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की कलाकारावरती मूवी निघतो. जनरली आपण बघितलं आहे की असा नट होणं शक्य नाही वगैरे, तर असे कलाकार होतात किंवा असे कलाकार होणं शक्य नाही आणि खूप ग्राउंड लेवलवरतून मिलिंदवरती आला आहे आणि त्याच्या अशा काही गोष्टी आहेत की लोकांपर्यंत पोचत आहेत. तर ते आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. तर मी सगळे कलाकार आवर्जून ह्या गोष्टींकडे लक्ष देतील की एक कलाकार म्हणून जो तो वावरतो आहे त्याच्या बिहाइंड द सीन तो एक कुटुंब की तेव्हा त्याच्या बाकीच्या गोष्टी ज्या त्यांनी सहन केल्या आहेत आणि आजपर्यंत तो इथे पोचला आहे. आणि जसं जयने त्याला लोकांसमोरपर्यंत पोचवण्याची जी काय त्यांनी हा माध्यम पकडलं आहे तर नक्कीच त्याचा वापर त्यांनी लोकांनी करावा, त्याचा उपयोग करावा आणि त्याच्याबद्दल किंवा कलाकाराबद्दल जो काही आदर निर्माण होईल तर नक्कीच लोकांनी त्याला द्यावा. तर दादा, एक प्रश्न असा आहे की बॉलिवूडची मूवी आपण पकडूया की एक हिरो दुसऱ्या हिरोच्या प्रमोशनमध्ये म्हणजे पॉडकास्टमध्ये जात नाही, बट तुम्ही ॲज अ तुमची कॅटेगरी एकच आहे, म्हणजे तुम्ही पण एक बँजो कल्चरवाले आहेत आणि मिलिंद दादा पण एक बँजो कल्चरवाले आहेत. तर लोक कसं आहे ना, कॉम्पिटिशन खूप करतात. तर इकडे तुम्ही आलात मिलिंद दादाला प्रमोट करायला, म्हणजे एक सपोर्ट करायला. तर त्यामागचं तुमचं काय थॉट प्रोसेस आहे की आपण जावं नाही जावं काय? मी पहिलं पण तुम्हाला सांगितलं की एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एक कलाकारावरती पूर्ण म्हणजे एक वादक कलाकार आणि त्याचा जे जीवनावरती शैली जी आहे त्याच्यावरती एक मूवी बनतो आहे. आणि खरोखर जेव्हा मी स्वतः जेव्हा ऐकलं आणि आमच्या जेव्हा टीमने ऐकलं तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली की अरे वा, ती वाजव रे मूवी येतं मुलींवरती. आणि मी सपोर्ट असं तुम्ही जे बोलताय जेणेकरून काय की कलाकार हा ऑलवेज पुढे यावा हे आमचं ध्येय आहे. की जसं तर कॉम्पिटिशन पहिले व्हायचे की आजूबाजूला बँजो आले की एकामेकाला की खूप जोरात वाजवतात आणि नंतर मग ते क्लॅश होतं. सो ते जनरली कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये करतात, पण त्यांना माहिती नाही की तुम्ही संगीताचा लॉस करताय. तुम्ही जे लोकांना पाहिजे संगीत इन द सेन्स जसं तुम्हाला वाजवायला पाहिजे तसं न वाजवता तुम्ही कॉम्पिटिशनच्या नादामध्ये त्याचं क्लेश करताय. सो त्या गोष्टी त्यांनी केल्या नाही पाहिजे. राहिली गोष्ट सपोर्ट, कोणताही कलाकार मिलिंद असो किंवा बाकीचे कोणतेही कलाकार असतील तर नक्कीच त्याला मी त्याच्या पाठीशी उभा आहे आणि नक्कीच राहीन. आणि दादा, एक उत्सवचा एक माणूस म्हणजे मिलिंद दादासारखा रोडवर कच्ची बाजा वाजवणारा आणि आज त्यांची मूवी येते स्क्रीनवर, ते पण OTTवर नाही, स्क्रीनवर थिएटरिकल लॉन्च. तर त्यामागचं तुमचं काय मत आहे की कसं वाटतं आहे तुम्हाला ॲज अन आर्टिस्ट? व्हॉट इज द फिलिंग?
मी पहिल्यांदा जय आणि मिलिंद यांचं अभिनंदन करेन की आणि जयने जो हा विचार केला आहे की एक रोडवरचा कलाकाराला तुम्ही एक थिएटरमध्ये तुम्ही नेताय आणि आमच्यासाठी आम्ही असं बोलू शकतो की खरंच की त्याची जी मेहनत आहे, त्यांनी जी ह्या कलेच्या मागे त्याची जी निष्ठा आहे, त्याच्या इन्स्ट्रुमेंटवरती जे प्रेम आहे आणि तुम्ही जे बरेच असे लोकांकडनं तुम्ही ऐकलं असेल की त्याचे जे ठेके आहेत, ओके, त्याचे दिवाने आहेत लोक, की गाणं वाजतं आहे आणि मग त्याच्यानंतर तो एकटाच कच्ची वाजवत असतो आणि सडनली बाकीचे मेंबर्स जॉईन करतात. आणि ही गोष्ट ॲज अन मी कलाकार सांगू शकतो की तो खूप कठीण आहे की एवढ्या गर्दीमध्ये स्वतःला प्रेझेंट करणं आणि ॲट द मोमेंट त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स टाकणं, हे त्यावेळेला सुचणं आणि त्यावेळेला करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जे असे मिलिंदचे जे काही गोष्टी आहेत की असे बरेच गाणी आहेत की मीही त्या गोष्टी फॉलो करतो. कधी कधी असं मला वाटतं आहे की ह्या गाण्यामध्ये जर मिलिंदने असा चेंज आऊट केला आहे तर ते भले माझ्याकडे ते इन्स्ट्रुमेंट नाही आहे कच्ची, पण मी माझ्या बँडकडनं मी कसं चेंज करू शकतो. जसं बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की ही सूर्य का हे गाणं काय स्पेसिफिक सॉन्ग आहे ऑडियन्सला हां, गोविंद आला रे आलं त्याचं आहे ब्लफ मास्टरमधलं ही सुरेखा, त्याच्यानंतर भोली सुरत आहे आणि खास करून एक कच्ची वाजावरती जे धर्मात्माची जे एक टायटल आहे, एक थीम आहे, ती वाजवली जाते आणि ती थीम आम्ही आमच्या ब्रास बँडवरती जेव्हा प्रेझेंट करतो हे खूप डिफरंट आहे. आणि ती टेस्ट आहे एक जनरली की तुम्हाला चायनीज खायचं आहे पण तुम्ही जर अशा नॉर्मल भोजनालयामध्ये चायनीज खाल्लं तर ती टेस्ट मिळणार नाही. सेम आहे आमच्याकडनं पण होतं. आम्ही प्रयत्न करतो की तसं वाजवावं, पण हे मला माहीत आहे अजून एक कलाकार की तसं नाही होत, एक आउटपुट नाही भेटत. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या की खरोखर की त्या मिलिंदकडनं किंवा मिलिंदने लोकांना एक उदाहरण म्हणून तो लोकांपर्यंत पोचतो आहे. तर सगळ्या कलाकारांनी एक सपोर्ट करावा आपल्या एक कलाकाराला की त्यांनी एक म्हणजे रोडवरती मेहनत करून आज तो एवढ्या पदावर जातो आहे किंवा तेवढ्या लेवलला त्याला नेलं जातं आहे. तर सगळ्या कलाकारांनी आवर्जून ह्याचा व्हिडिओ बघणं, ह्याचा एक मूवी बघणं खूप गरजेचं आहे की एक कलाकार म्हणून तो तिथे जाऊ शकतो. तर त्यांनी काय त्याच्या बिहाइंड द सीन त्यांनी किती मेहनत केली, किती स्ट्रगल केलं, किती परिवाराला त्याचा किती सामोरं जावं लागलं आहे. काही असं बऱ्याच वेळा ते झालं पण आहे, त्याच्याने केलेलं आहे की घरी प्रॉब्लेम आहेत पण त्याला ते कॉल वाजवणं किंवा त्यावेळेला संगीत वाजवणं आणि संगीताच्यामध्ये तो गुंग होऊन ते प्रॉब्लेम सगळे विसरतो आणि तो प्रेझेंट होतो आहे. म्हणजे तो दुःख लपवतो आहे तरी पण तो तुम्हाला नाचवतो आहे, तुमच्या सुखामध्ये तो इन्वॉल्व होतो आहे. ती खूप मोठी गोष्ट आणि ही दैविक शक्ती आहे एक कलाकार बनणं. तर नक्कीच हा कलाकार अजून यशस्वी व्हावा ही आमची इच्छा आहे आणि नक्कीच त्याला एक आमच्याकडनं एक हितचिंतक म्हणून आम्ही त्याच्या नक्कीच मागे आहोत. दादा, एखादा किस्सा आम्हाला सांगा की तुमचा आणि मिलिंद दादाचा एखादा किस्सा कोणालाच माहिती नाही आहे. असं बघायला गेलं तर लालबागमध्ये कधीही मिलिंद जेव्हा येतो आणि मिलिंद वाजवतो आहे आणि येणारे जण आपण जनरली आपण किती लांब असलो तरी ऐकायला येतं, ती एक टेस्ट आहे की वाजवल्यावरतीच कळतं अरे मिलिंद आला आहे तिकडे जनरली. तर अशा वेळेला माझाच मुलगा सांगणार अरे मिलिंद मामा आला आहे तिकडे वाजवायला बहुतेक. म्हणजे वय छोटं आहे पण त्याचे कान एवढे तयार झालेत की त्याला ऐकून ट्यून ऐकून कळतं की हा एक पर्टिक्युलर ठेका त्यांनी वाजवला आहे, तो इन शॉर्ट हाच असणार. सो हे कॅल्क्युलेशन आहे. तर जनरली त्यांनी खूप लोकांना वेडे केलं आहे. आज या प्रसारमाध्यमातून म्हणजे सोशल मीडियामधून लोकांपर्यंत घराघरामध्ये पोचलं, लहान लहान मुलांना कळलं आहे की वाजवणारा कोण आहे तर मिलिंद. तो जसं त्याला एक टायटल भेटलं आहे गिरगावचा लाडका मिलिंद, हे नक्कीच ज्यांनी टायटल दिलं असेल तर हा लाडका फक्त गिरगावचा नसूनच महाराष्ट्राचा आहे आणि अजूनही तो पुढे होईल. तर दादा 1 तारखेला आपली मूवी लॉन्च होते वाजव रे, तर तुम्ही प्रेक्षकांना एक काय मेसेज देणार की ही मूवी का बघायला जायची थिएटरमध्ये? एक कलाकार आहे आणि त्या कलाकाराचं नक्कीच एवढं त्याच्या मागचं ज्या गोष्टी त्यांनी कलाकार बनण्यासाठी स्वतःला जे झिजवलं आहे आणि त्याच्या मागे त्यांनी जी मेहनत केली आहे हे लोकांना नक्कीच कळलं पाहिजे की आजच्या तारखेला कलाकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा वेगळा आहे की हा काय वाजवणार आहे ना, हा वाजवेल आणि झालेला 2 पैसे भेटले विषय संपला असं असतं. पण नाही, ते वाजवणं आणि ते तुम्हाला तुमचा आनंद देणं खूप मोठी गोष्ट आहे. तर ती त्यांनी कशी केली आहे, तर कसा घडला आहे ते नक्कीच लोकांनी बघावं. आणि जेवढे पण मी महाराष्ट्रातले जेवढेही कलाकार आहेत, जे वादक कलाकार आहेत, त्यांना मी नक्कीच सांगेन की हा व्हिडिओ तुम्ही जा आणि बघा. एका आपल्या वादकाला तुम्ही सपोर्ट करा. कारण का तुम्ही रील्स बघता
ते बघून बघून तुम्ही स्क्रोल करता, तुमचा वेळ वाया घालवत आहे, तर ते थोडासा अजून एक स्वतःकडनं एक प्रयत्न करा की या वादकाला अजून किती पुढे आणू शकतो. जय गणेश दादा, खूप बरं वाटलं तुम्ही आलात आणि एक ओपन कॉन्व्हर्सेशन तुम्ही इकडे केला. आणि नक्कीच आपण भेटू लवकरच तुमचा पॉडकास्टसाठी. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी. आज हमारे साथ फिर से जुड़ गए हैं सिद्धेश दादा मानगांवकर, तारदेवच्या राजा के लीड ट्रस्टी, विश्वस्त. और अभी जर्नी तो आपको सबको पता चली गई, पॉडकास्ट पे आए थे, सब कुछ बात हुई, एक प्रॉपर पॉडकास्ट हुआ तारदेवच्या राजा का. तो आज वो एक स्पेशल काम के लिए आए हैं, मिलिंद दादा की मूवी प्रमोशनल के लिए. और मिलिंद दादा की बातें करेंगे आज उनसे और देखेंगे कि कैसा ये पार्ट जाता है. तो अब तक तो आपने पार्ट देखे, बीच में अभी स्वरांजलि बैंड के महेश दादा आए, अभी सिद्धेश दादा आए हैं, तो सिद्धेश दादा से बात करेंगे. एंड तक तो आपको देखना ही पड़ेगा ये एपिसोड, बिकॉज आज तक कभी हुआ नहीं है कि एक पॉडकास्ट पे 5 या 6 मंडल आके ये पॉडकास्ट कर रहे हैं. तो इट इज़ अ हिस्टोरिक पॉडकास्ट, इट इज़ अ स्पेशल अचीवमेंट फॉर मी एज वेल, बिकॉज द गणेश उत्सव पॉडकास्ट को एक ऐसा मौका मिला, एक मूवी प्रमोशनल करने का मौका मिला. तो ये हमारे लिए भी बहुत बड़ी बात है. और थैंक्स टू मिलिंद दादा, जय भाई अँड पुरी क्रू के लिए. जय गणेश दादा. जय गणेश. कसं वाटतंय परत पॉडकास्टवर येऊन. हा वेगळाच आनंद आहे हा पॉडकास्टवरून आपल्या. आणि खरं तर मी तुमचे आभार मानतो की मिलिंदसाठी तुम्ही हा पॉडकास्ट ठेवला आहे. एक मिलिंद वेगळी व्यक्तिमत्व आहे आणि त्यासाठी तुम्ही, आणि ते मी जय सरांचा काय आभार मानतो, त्यांनी त्याच्यावर हा पिक्चर कास्ट केला आहे. खरोखर एका कलाकारावर एवढं प्रेम करणं, म्हणजे सर्वच करतात मिलिंदवर प्रेम, बरं वाटतं आणि अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी ही. म्हणजे सर्वतोच स्तरावर कसं आहे, वाजवतात रे, हे वाजवतात ते, अरे पण त्यांची कला आहे, त्यांच्या कलेला लोक आज रिस्पेक्ट करत आहेत आणि त्यांच्यावर एक असा चित्रपट बनतो आहे. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे ही आमच्यासाठी तरी. आणि जेव्हा तुम्हाला हे कळालं की मिलिंद दादावर एक बायोपिक बनते, चित्रपट बनतोय, तर तुम्हाला काय वाटलं? म्हणजे तुम्हाला फेक वाटलं, अनरियल वाटलं, की म्हणजे विश्वासच नाही बसला की मिलिंद दादावर एक मूवी बनू शकते. इन शॉर्ट, एक उत्सवाचा एक प्रेमी आणि उत्सवाचा एक भाग आणि त्यावर एक थिएटरिकल रिलीज मूवी बनते, तर तुम्हाला काय वाटलं? नाही, आम्हाला तशी गिरगावातून कुणकुण होतीच की मिलिंदवर एक पिक्चर येतोय लवकर. आम्ही सांगितलं, म्हटलं अशा ह्या चित्रपटासाठी आमची काय मंडळाकडनं मदत लागली तर आम्ही नक्कीच त्यासाठी तयार आहोत. आणि मिलिंदचा तो एक आमच्या मंडळांमध्ये स्लोगन आहे, जेव्हा मिलिंदचा बाजा वाजतो तेव्हा गिरगावचा ताडदेवही नाचतो. तर असा आमचा लाडका मिलिंद आणि हसतमुखाने सतत तशा गिरगावच्या राजाचा आशीर्वाद त्याच्यावर कायम आहे. आणि तो जेव्हा जेव्हा येतो सतत त्याच्या मुखात स्वामींचं नाव असतं, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. ज्यांच्याकडे स्वामीज आहेत त्याला काय भीती. पिक्चर हा हिट, सुपर डुपर हिटच जाणार मिलिंदचा. आणि दादा एक सांगा की आपला हे चित्रपट 1 तारखेला निघणार आहे, 1 तारखेला रिलीज आहे आपल्या चित्रपटाची वाजव रे, तर तुम्ही प्रेक्षकांना काय मेसेज देणार? सर्वांनी हा चित्रपट बघितला पाहिजे. मिलिंद नुसतं ताडदेव गिरगावसाठी मर्यादित नाही, मिलिंद एका महाराष्ट्र गाजवला आहे, महाराष्ट्राबाहेरही त्यांनी गुजरात वगैरे बऱ्याच ठिकाणी वाजवलेलं आहे. त्याच्यावर प्रेम करणारी लोक आहेत, तर अशा लोकांनी आवर्जून सहकुटुंब सहपरिवार हा पिक्चर बघायला पाहिजे. आणि हा त्याच्या चरित्रावर त्यांनी पिक्चर बनवलेला आहे. आणि खरंच म्हणजे ज्या आईवडिलांना आपल्या मुलांचं वादनावर किंवा त्याच्या इन्स्ट्रुमेंटल प्रेम असेल तर त्यांनी हा पिक्चर त्यांना दाखवावा. बरंच त्यातनं शिकण्यासारखं आहे त्या पिक्चरमधून. आणि एखादा असा किस्सा सांगा की अनहर्ड आहे, म्हणजे ऐकलेला किस्सा नाही आहे तुमचा आणि मिलिंद दादाचा, म्हणजे मंडळाचा पण असो किंवा तुमचा पर्सनल पण असू शकतो. माझी वरातच लग्नाची मिलिंद दादा आलेले. माझी लग्नाची वरात 2014ला मिलिंदने वाजवली आहे. सुपारी फार, म्हणजे आता त्या गोष्टी माईकवर बोलणार का नाही, मिलिंदची सुपारी फार कमी, 10,000ची सुपारी होती, मिलिंदने 14ला वाजवली. पण टीप मिलिंद माझ्यामध्ये 55-60 रुपये घेऊन गेला त्यावेळेला. तर मिलिंदची ही खासियत आहे की मिलिंदला वाजवायचे पैसे लागत नाही, पण मिलिंदवर जे रसिक पैसे श्रोते टाकतात त्याच्यावर उधळतात, ती त्याची खरी ओळख आहे. बरोबर. नाही, आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे दादा की एक उत्सवचा एक भाग, उत्सवातला एक माणूस आणि त्या मोठ्या पडद्यावर येणार आहे. तर तुम्ही कधी हे विचार केलं होतं की कोणीही, म्हणजे मिलिंद दादा तर आता येणारच, बट कोणीही उत्सवाचा एक भाग आणि त्याच्यावर मूवी बनणं, तर हे म्हणजे मी तर ऐकलं तर मला तर एकदम बोलतात ना की शॉकिंग होतं. आणि मी बिलीव्ह नाही केलेलं की मिलिंद दादावर मूवी बनणार, कारण ते उत्सव, आणि उत्सव कसं आहे ना, म्हणजे बोलतात ना की एवढं लेवलवर आपल्याला संधी नाही मिळते की बाबा पिक्चरच बनणार उत्सवाच्या एक बोलतात ना माणसावर. तर तुमचं काय मत आहे त्यावर? मी ह्यासाठी सर्वात पहिलं जय सरांचे आभार मानतो
त्यांनी एक वेगळं उदाहरण लोकांसमोर ठेवलं आहे. जे मराठी डिरेक्टर्स आहेत किंवा इनफॅक्ट हिंदी डिरेक्टर्स आहेत यांनी हे खरोखर घेण्यासारखं आहे. आणि याच्यावर आधी असा एक पिक्चर आला होता आपले रितेश देशमुख त्यांनीसुद्धा केलं. हां, पण त्याच्या फार काही मिलिंदचा चित्रपट असेल असं आम्ही अपेक्षा करतो. आणि आम्ही सर्वच जण हा पिक्चर सकुटुंब सपरिवार बघायला जाणार आमच्या मंडळातली मुलांना. आणि मी तर म्हणतो इनफॅक्ट आम्ही एक शोज बुक करू असा आमच्या मंडळाच्या वतीने विचार चालू आहे. नाही, नक्कीच 1 तारखेला आपल्याला सर्वांना यायचं आहे आणि नक्कीच थिएटरमध्ये नियरबाय थिएटर कुठलाही असो तिकडे आपण नक्कीच भेटू आणि मूवी बघू आणि इंस्टाग्रामवर आम्ही ह्या पिक्चरचा अगदी मनमुराद आनंद घेऊ. आणि मिलिंदचं तर कौतुक करावं जेवढं थोडंच आहे. मिलिंदबरोबर मिलिंदची टीम मिलिंदबरोबर सक्षम आहे. त्याचे जे 5 पांडव आहेत ना मिलिंदचे, आता ती नावं घेत नाही काय तेवढं वेळ नाही आपल्याला, सर्व त्याच्याबरोबर आहेत, त्याच्या पाठीला पाठबळ देऊन आहेत. आणि ते सर्वच आणि ह्यांच्यावर ना गिरगावच्या राजाचा एक वेगळा आशीर्वाद आहे. ह्यांची सुरुवातच तिथून आहे. तुम्ही एकदा पाडवा बघा गिरगावचा. पाडवा मिलिंद आम्ही कॉलेजच्या दिवसात म्हणजे ही गोष्ट 2006-07ची आहे. जेव्हा मिलिंद वाजवायचा ह्यांचा ग्रुप जेव्हा गिरगावच्या राजाच्या इथे वाजवायचा, जी आपली ह्याची पाडव्याची शोभायात्रा आहे तिकडे थांबून राहायची म्हणजे खेळून राहायची, बस तिकडे नाचायचं असं. तर अशा प्रकारे मिलिंदवर लोकांचं प्रेम जडत गेलं आणि मग त्याचा पुढे प्रवास हा राजामुळे अगदी सुखकर झाला. म्हणजे प्रत्येक मंडळाला असं वाटतं की मिलिंदने आमच्याकडे वाजवावं, पण मिलिंद एकच आहे ना, असं गणित आहे ते. जय गणेश दादा, खूप बरं वाटलं तुम्ही आले आणि मिलिंद दादाला सपोर्ट करण्यासाठी आले. आणि असंच सपोर्ट मंडळाच्या वतीने पण आपण त्यांचा करू आणि सगळ्या मंडळांना पण आव्हान एक करू की एक शो प्रत्येक मंडळांनी बुक करावा आणि सपोर्ट करून हा मूवी, हा पिक्चर, चित्रपट हा हिट करून द्यायचा. नक्कीच नक्कीच आमचा तो मानस आहेच की आम्ही प्रयत्नशील आहोत की मिलिंदचा एक शो आम्ही बुक करू मंडळाच्या वतीने. पण मी बाकी मंडळांनाही आवाहन करेन की ज्यांनी मिलिंदला इन्व्हाइट केलं आहे तर मिलिंदसाठी त्यांनी असा एक उपक्रम राबवावा. नक्कीच. जय गणेश दादा. धन्यवाद धन्यवाद. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी. हमारे बीच में है आज हमारे 2 स्पेशल गेस्ट अखिल चंदनवाड़ी, यानी कि हमारे गोड गणपति, हम सब के गोड गणपति, जो कि काफ़ी क्लोज़ है सबके, मेरे भी. और जैसे मुंबईकर के लिए गणपति क्लोज़ है, वैसे ये गणपति का मंडल ये सबके लिए क्लोज़ है बिकॉज ऑफ द मूर्ति. तो हमारे पीछे तेजू दादा और प्रथमेश दादा मंडल के से आए हैं और ये फिल्म प्रमोशनल का पूरा पॉडकास्ट है और ये लास्ट गेस्ट है हमारे मंडल वाले. तो हम उनसे बातचीत करेंगे. और हमको बहुत ज़्यादा कमेंट्स आ रहे थे कि चंदनवाड़ी का एपिसोड कब करोगे, चंदनवाड़ी का एपिसोड कब करोगे. तो आज दादा मिल गए हैं, तो स्पेसिफिकली चंदनवाड़ी का तो पॉडकास्ट आज नहीं हो पाएगा, लेकिन चंदनवाड़ी का भी पॉडकास्ट बहुत जल्दी अपने चैनल पे दिखेगा. आज स्पेसिफिकली वाजव रे के बारे में हम बात करेंगे, तो एंड तक ज़रूर देखना. ये एंड ही है बट ये पार्ट भी आप पूरा देखना सेगमेंट के तौर पे. इसमें एक सरप्राइज़ भी है, तो मिस मत करना. जय गणेश. तेजू दादा, जय गणेश. जय गणेश. कसं वाटतंय वाजव रे एक चित्रपट, एक साधारण माणसावर एक चित्रपट बनलेला आहे आणि गणेश उत्सव रिलेटेड हा माणूस आहे मिलिंद दादा. कसं वाटतंय. म्हणजे ज्याने हे विचार केलं आहे की ह्या विषयावरती पिक्चर काढणं म्हणजे ते खरंच एक रिस्क आहे आणि त्याचं पॅशनेट माणूस आहे. ह्याच्यावरती पिक्चर काढणं म्हणजे एखाद्या व्यक्ती जी बेंजो वाजवणाऱ्यावरती, म्हणजे आतापर्यंत आपण बऱ्याचशा बायोपिक्स बघितल्या आहेत, पण एक कोणतरी सेलिब्रिटी, कोणतरी बाबा मोठा फ्रीडम फायटर, समथिंग लाईक दॅट, एखाद्या साध्या आयुष्यावरती बेंजोवरती पिक्चर काढणं हॅट्स ऑफ आहे त्याला. मिलिंदच्याबद्दल बोलायचं झालं तर मिलिंद म्हणजे आता गणपती, आपण गणपती विचार करतो, पण इतरही कुठचे जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम, लोकांची हळद असो, लग्न असो, ते मिलिंदशिवाय गिरगावात कधीच पूर्ण होत नाही. मिलिंद असेल तर त्या हळदीला जायचं आहे, मग कुठून पण काय पण सेटिंग करून त्या हळदीला मी पोचलो पाहिजे. इतकं लोकांचं प्रेम आहे त्याच्यावरती. घरातल्यांसारखं त्याचं जोडलेलं आहे नातं मंडळाशी, लोकांशी, एवढं तळणे त्याचा स्वभाव. त्याच्यामुळे हे खरंच अभिमानास्पद बाब आहे की एखाद्या व्यक्तीवरती एवढं मोठं पिक्चर काढणं. तर जे काय मदत आमच्या मंडळातर्फे लागणार आहे ती आम्ही त्याला देणारच आहोत आणि पुढेही करत राहू. तर दादा, आम्ही तुमच्या आधी पण मंडळ आलेले आणि त्यांनी एक जेस्चर म्हणजे एक बोलतात ना की प्रमोशनसाठी, तर सगळ्यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण मंडळवाले मिळून एक पिक्चर बघायला आम्ही जाऊ, एक शो बुक करू थिएटरमध्ये, आणि एक जेस्चर त्यांनी केलं. तर तुम्ही पण असं काहीतरी जेस्चर मिलिंद दादाला करणार आहेत का.
जेस्चर असं बोलू शकत नाही, पण एक आता मिलिंदसाठी एक आम्ही एक प्लॅन करतो, एक काहीतरी सरप्राईज बोलू शकतो किंवा एक मान त्याला द्यायचं चाललं आमचं. जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या गोड गणपतीची जी आरती, जी ठाकूरदा नाक्यावरती आपला जेव्हा बाप्पा येतो आणि ती जी आरती आहे, त्या आरतीचे वाईब्स जेव्हा ती वाजते ना, ते वाईब्स आम्ही वर्षभर घेऊन चालतो आमच्याबरोबर. म्हणजे असंही आहे की आम्हाला कुठला प्रसंग येतो, काय येतो दुःखाच्या मनात, आमची ते ऑडिओ लागते आणि ती आरती आताही बोलताना मला ते गुजबम चालले. तर ह्यावेळीचा त्या आरतीचा मान आम्ही असं ठरवतो की ते मिलिंदला द्यायचं आहे. खूप एक मोठी गोष्ट आहे म्हणजे त्यांच्यासाठी पण. आणि हा मान म्हणजे मी ऐकलेलं आहे असं की 20 किंवा 24-25 वर्ष एकच माणूस आहे, तोच आरती वाजवतो आहे. बट मिलिंददादासाठी हे पिक्चर म्हणजे प्रमोशनसाठी एक जेस्चर किंवा एक मान तुम्ही देतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, तेही तितकंच खरं आहे की गेले आज 20-24 वर्ष विलास म्हणून आहे डोंगरीचा तो बँजो आरतीचा मान आहे आणि आजही आम्ही त्याला देतो. आम्ही त्याला सांगू की बाबा ह्या वर्षी मिलिंददादासाठी त्याचा एक पिक्चर रिलीज होतो, एक मोठी अभिमानास्पद बात आहे गिरगावातल्या, तर आपण त्याला हा मान देणं गरजेचं आहे. त्यामुळे मंडळाच्या वतीने आम्ही ह्या वर्षीचा त्या आरतीचा मान मिलिंदला देणार आहोत. खूप बरं वाटेल दादा. आणि मी पण नेहमी असतो म्हणजे गेल्या 7 किंवा 8 वर्ष मी पण ऑब्झर्व करतो आहे की आपली आरती ठाकूरद्वारची जी आरती आहे, आयकॉनिक आरती आहे. आणि मी 1-2 वर्ष नाही येऊ शकलेलो कारण रिझन्स होते काय ते, बट ते व्हिडिओ बघून पण गुजबम्स येतात. तर तिकडे जे पण माणसं असतात म्हणजे फिजिकली प्रेझेंट असतात, तर तो वाईब्स तर वेगळाच आहे. म्हणजे मी तुला सांगितलं मगाशीच की तो जो व्हिडिओ किंवा ऑडिओ आता तर गेले 2-3 वर्ष हाय अँड टेक्नॉलॉजी आले, त्याच्या आधी तर नॉर्मल फोन होते. हां, कुठल्याही म्हणजे कसं दुःखद प्रसंग माझ्या तरी आलं की मी ती ऑडिओ किंवा व्हिडिओ ऐकतो, तो वाईब्स येतो, तो वेगळा आहे. मोटिवेशनल आणि वेगळाच वाईब्स होतो तो. तुम्ही सगळं दुःख हरपून जाता त्या ते चालू झालं की ते वेगळंच वातावरण तयार होतं. त्याच्यामुळे ती वर्ष आम्ही त्या आरतीसाठी वाट बघतो, कधी तो दिवस येतोय. आम्हीच नाही, आज सर्वच भक्तगण, मग ते आमच्या विभागातले असो, बाहेरचे असो, मुंबईतले असो, आज त्या फक्त आरतीसाठी लोक तिथे येतात. बरोबर. आणि तो मान आम्हाला ह्यावेळी मिलिंददादाला द्यायचा आहे. हा माझा पॉडकास्टचा स्पेसिफिक एक सेगमेंट होता ठाकूरद्वारची चंदनवाडीची आरती. बट हे आजच म्हणजे झालेलं आहे. ते खूप अभिमानाची गोष्ट आहे की मिलिंददादासाठी आपण हे केलं आहे. आणि मला पण अभिमान वाटेल की हा जो सेगमेंट आहे मी आज ह्या पॉडकास्टवर कव्हर केलं. आणि एक मान मिलिंददादाला सगळे मिळून आणि सपोर्ट करूया आणि पिक्चर हिट करूया, फेमस करूया. तर करायचंच आहे. आणि 1-2 गोष्टी मला बोलायच्या आहेत की तुझा हा जो पॉडकास्ट चालू आहे हा आम्ही देखील गेले कित्येक महिने ऑब्झर्व करतोय. थँक्यू. एका वेगळ्या लेवलला तू नेऊन ठेवला आहेस आणि खूप मंडळाकडून तुला शुभेच्छा आहे की असाच तू मोठा हो आणि हा गणेश उत्सव अशाच मोठ्या प्रमाणात लोकांना अजून दिसू दे. थँक्यू. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. प्रथमेश दादा, जय गणेश. जय गणेश. जय गणेश. थँक्यू आल्याबद्दल. आणि खूप चांगलं वाटतंय की तुम्ही दोघे आले इकडे आणि मिलिंददादाला आपण आज सपोर्ट करण्यासाठी एक पॉडकास्ट आपण केलेलं आहे. तर दादा एक अनहर्ड किस्सा किंवा ना ऐकलेला किस्सा सांगा मिलिंददादा आणि तुमचा किंवा मंडळाचा आणि मिलिंददादाचा. खरं तर मिलिंददादाला मी माझ्या अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी मिलिंददादाला वाजवताना बघत आलो आहे. अनेक वेळा आमचं काही जी प्रोग्रॅम असतात, गणेशोत्सवचे असू दे, नवरात्री असू दे, दांडिया असू दे, मी वडिलांबरोबर जेव्हा जायचो तेव्हा तिथे बऱ्याच वेळा जेवढे पण बँजोवाले होते त्यामध्ये मिलिंददादा हा नंबर 1ला होता. हे आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आणि ते आज ते सिद्ध झालं आहे की एखादा माणूस एखादी गोष्ट चालू करणं ही खूप सोपी असते. एवढे वर्ष वाजवत राहणं आणि लोकांना त्याच्या तालावरती थिरकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी मिलिंददादाचे खूप त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांच्यावरती जो चित्रपट येतो आहे त्याला देखील मी खूप शुभेच्छा देतो. आणि एक प्रसंग मला आठवतो की माझ्या मित्राचं एक लग्न होतं, कर्नाटकाला ते लग्न होतं. त्या मित्राचं एकच अट होती, DJ नको काय नको, मला माझ्या तिकडे हळदीला मिलिंदच पाहिजे. आणि लग्न होतं 1 आठवड्यावरती. मिलिंदला फोन केला, मिलिंद देखील एका याच्यावर रेडी झाला की नाही मी येणार. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की जेव्हा कर्नाटकाला तिकडे मिलिंद आला, तिकडे कसं त्यांची लोकॅलिटी, तिकडे हा बँजो वगैरे हा तिथे असा कॉन्सेप्ट नाही आहे. बिलीव्ह नाही करणार, जी मिलिंदने जेव्हा स्टार्ट केलं 15 मिनटं त्यांना समजायला लागलं की हा काय प्रकार आहे. 16व्या मिनिटाला त्या ज्या हॉलमध्ये जेवढी लोकं होती ती सगळी नाचायला लागली. ज्यांना नाचता येत नव्हतं ते देखील नाचत होते. ही जादू आहे मिलिंदची.
त्यासाठी मिलिंदला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या अखिल चंदनवाडी मंडळाकडून देखील. आणि मिलिंद नेहमी म्हणत राहायचा की पांडुरंग सकपाल जे होते माझे वडील होते, तर त्यांनी देखील त्याला खूप मदत केली किंवा त्याला सपोर्ट केला. असंच आमचं मंडळ आणि मी मिलिंदच्या नेहमी कायम सपोर्टमध्ये राहणार आणि अजून मिलिंद कसा मोठा होईल याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू. आणि दादा, एक उत्सवाचा बोलतात ना की नॉर्मल माणूस आणि एक कच्ची बाजावाला, त्याच्यावर एक मोठ्या स्क्रीनवर म्हणजे थिएटरिकल रिलीज ही मूवी आहे, OTT पण नाही आहे, थिएटरिकल रिलीज आहे. तर तुमचं पर्सनल मत काय आहे की म्हणजे एक अभिमानाची गोष्ट तर आहेच, बट कसं वाटलं म्हणजे जेव्हा तुम्ही ऐकलं की बाबा वाजवरे करून मिलिंद दादाची मूवी येते आणि थिएटरिकल रिलीज आहे? एक 3-4 महिन्याआधी ही गोष्ट कानावर आली की मिलिंद दादावरती एक पिक्चर येतो. पहिलं सर्वात प्रथम असं वाटलं की अशा गोष्टींवर देखील चित्रपट होऊ शकतात. त्यासाठी मी जयचे देखील खूप अभिनंदन करतो की त्यांनी हा एक कन्सेप्ट निवडला आणि त्या कन्सेप्टमध्ये माझ्या मिलिंद दादाला निवडलं. कारण की शेवटी तो देखील त्यांनी जी मेहनत केली आजपर्यंत, असंच एखादा माणूस बँजो वाजवत वाजवत केवढा मोठा होऊ शकतो आणि किती लोकांना समाधान देऊ शकतो. मेन म्हणजे मोटिव्ह काय असतं की एखादा माणूस त्याच्या आयुष्यामध्ये त्रासलेला असतो किंवा त्याच्यात काही चालू असतं अप्स अँड डाऊन. मिलिंदचा जेव्हा बँजो वाजतो ना, ॲटलिस्ट त्या 1-2 तासासाठी तरी माणूस सगळं विसरून जातो आणि एक शांतपणे घरी जाऊन झोपतो. ही जादू आहे आणि अशा या जादूगारावरती हा चित्रपट येतो आहे. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आणि वैयक्तिकरित्या मिलिंदला खूप साऱ्या शुभेच्छा. हा चित्रपट सुपरहिट होणारच. आम्ही गिरगावकर सगळेजण हा चित्रपट बघायला जाणार आणि मिलिंदचं जे पडद्यावर ज्या गोष्टी येत आहेत त्या जगभरात पोचाव्यात एवढ्याच मी शुभेच्छा देतो मिलिंदसाठी. आणि दादा, लास्ट प्रश्न की 1 तारखेला आपला चित्रपट सिनेमा हॉलमध्ये लागणार आहे 1 ऑगस्टला, तर तुम्ही प्रेक्षकांना काय मेसेज देणार? प्रेक्षकांना हाच माझा संदेश असेल की एखाद्या माणूस जो कला जोपासणारा माणूस आहे तो आज मोठ्या पडद्यावर येतो आहे, आपल्यासारखा सामान्य माणसावरती एक चित्रपट येतो आहे, हे एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि प्रत्येकाने हे समजून की आपल्या घरच्याचा पिक्चर एक कोणतरी पिक्चरमध्ये आला आहे, जसं आपण त्या उत्साहाने पिक्चर बघायला जाऊ तसंच आपण पूर्ण सहपरिवार सहकुटुंब आपली मंडळं असतील आपले मित्रपरिवार असतील सगळ्यांना आवर्जून जाऊन हा पिक्चर बघावा आणि आपला मराठी माणूस कुठच्या स्तरावर पोचला आहे हे एक त्यांनी दाखवून द्यावं. जय गणेश दादा, खूप बरं वाटलं तुम्ही आले आणि एक ओपन कॉन्व्हर्सेशन इकडे केलं आपण. आणि मिलिंद दादाचा हा चित्रपट आणि जय आपले डायरेक्टर आहेत आणि खरंच त्यांचं पण एक कौतुक करण्यासारखं आहे की हा उत्सवाचा एक माणसासाठी त्यांनी हे पूर्ण पिक्चर काढलं. त्यासाठी जयला पण जेवढं सल्यूट आहे जयला, कारण की त्यांनी जे कन्सेप्ट हा जो मांडला हा एकदम युनिक कन्सेप्ट आहे आणि गिरगावातला कुठच्याही मुलाला जरी विचारलं तरी तो अभिमानाने सांगेल की मी हा पिक्चर बघायला चित्रपटात जाणार म्हणजे जाणार. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. जय गणेश दोस्तों, तो पहुंच गए हैं हम पॉडकास्ट के एंड में और बहुत मज़ा आया. ऐसा पहला पॉडकास्ट है जहाँ पर 5 या 6 मंडल, मेरे को याद नहीं एग्जैक्टली कितने मंडल है, बट 5 या 6 मंडल एक साथ में आए और मिलिंद दादा के लिए सपोर्ट का एक अच्छा सा इनिशिएटिव लिया यहाँ पर जय भाई ने भी. और मज़ा आया, बहुत मज़ा आया. तो जय भाई, सबको ये बताइए कि ये पूरी जर्नी एक अकेला इंसान नहीं कर सकता, चाहे वो प्रोड्यूसर हो, चाहे वो डायरेक्टर हो या फिर चाहे वो आर्टिस्ट हो. तो ये पूरी जर्नी में, फिल्म मेकिंग की जर्नी में आपको किसने मदद की? ये तो बात सच है कि आप जब जर्नी शुरुआत करते हो ना, यू नीड अ सपोर्ट. आणि दॅट इज नॉट इम्पॉर्टंट की यू शुड हॅव फायनान्शियल सपोर्ट ओनली. ठीक आहे. तेव्हा मी हा जर्नी शुरू केली ना, तर मैं जब मेरे फैमिली मेम्बर्स को सब लोग को बात किया कि आई एम डूइंग सच बिग थिंग नाउ और ये भी करना है, मेरे को कूदना है, देखते आगे का क्या होगा. आफ्टर माई फैमिली मेम्बर्स आई टच्ड वन गाय डायरेक्टली. मी गणेश भाई को डायरेक्टली मैं जानता भी नहीं था, टू बी ट्रू. आई वॉज नॉट नोइंग हिम कि प्रेसिडेंट कौन है, सेक्रेटरी कौन है, मेरे को नहीं मालूम था. मैंने किसी के थ्रू फ़ोन लगाया, मैं बोला गणेश भाई मिलना चाहता हूँ, मिलते हैं क्या एक बार. सो ही मेट मी ऑन द फर्स्ट डे. मैं उनको कॉन्सेप्ट बताया कि ऐसा ऐसा है एंड आई नीड योर सपोर्ट. द फर्स्ट थिंग गणेश टोल्ड मी, दिला, पूर्ण सपोर्ट दिला. तर नंतर मी ॲज अन कॉमन मॅन आय आस्क हिम की दादा पण बजेट असं असं आहे का, आम्ही कमर्शियल, तर मला पाहिजेत नाही पैसे, आमच्या मंडलला पैसे पाहिजेत नाही, तू हा मूवी बनव, तुला जे सपोर्ट पाहिजे गिरगावचा राजाचा आम्ही देतो, तुला शूटिंग करायचे शूटिंगचा सगळी परमिशन मी काढतो,
बट वो शूटिंग हुआ नहीं ड्यू टू सम रीजंस. आर्टिस्ट का डेट्स मेरा बहुत ये हो गया. इट वाज प्लान इन 2020 जब हम लोग ने इन्होंने अलग टाइप का बाप्पा का मूर्ति गिरगांव के राजा में क्रिएट किया था कोविड के वो टाइम पे. तो सो डैट वाज टाइप ऑफ एक्सपीरियंस लाइक कि हाँ कि यू नीड अ मॉरल सपोर्ट ओवर देयर कि हाँ तुम्हारे साथ तुम अभी अकेले नहीं हो. यू हैव अ मास along with you कि हाँ है. And apart from that, I will like to sincerely thanks all the mandals who presented here for the Milin and the film वाजवरे. कसं आहे की अध्यक्ष उपाध्यक्ष मेंबर्स ऑफ द मंडल टाईम घेऊन इथे आले, मिलिंदना सपोर्ट केला. वाजवरेसाठी इतकं ते बोलले. गिरगाव झाला, चंदनवाडी झाले, नंतर आपलं फूड झालं, महेश दादा आले होते, तारदेवचा राजा आला होता. So it is a grateful and pleasurous thing for me as well as all the people who are looking the video right now. भाई जाग जाओ, आम आदमी के ऊपर पिक्चर बना है और जाके देखो और ऐसा कुछ करो कि शायद तुम पे भी कुछ बने. तो that is my only message to you guys कि भाई कुछ करना है करो, रिजल्ट देख लेंगे, बाकी की बात बाद में, पहले करो. तो that is my only message. एंड आई विल बी हाँ दिल से ये थोड़ा टाइम निकल के मैंने खाली गणेश भाई को थैंक्स गिविंग के लिए मैं बोला एक बार गणेश भाई के लिए तो ये बनता है. सो थैंक यू गणेश भाई एंड थैंक्स टू ऑल द मंडल्स हु आर हियर एंड नॉट हियर, जो हम लोग को बाइट्स देने वाले हैं, जो मूर्तिकार है हमारे दिग्गज सिद्धेश भाई, संतोष कांबले जी, जो भी हम लोग को सीट में, रेशमा ताई, जो भी हम लोग को बाइट. थैंक्स टू ऑल यू गाइज जो हम लोग को सपोर्ट करें इन द जर्नी ऑफ वाजवरे. थँक यू. तर गणेश दादा, आपण आता तुमचा मत यावर काय आहे, तर गो अहेड, ऑल योर्स. श्री गिरगावचा राजा आहे, नमो नमः, जय गणेश. मत खूप सोपं आहे. गिरगावचा लाडका मिलिंद हा गिरगावच्या राजापासून मोठा झाला आहे. माझं जेवढं वय नाही त्याच्या आधीपासून मिलिंद वाजवतो आहे. तर बीइंग एंड सेक्रेटरी ऑफ गिरगाव का राजा ऐसा ये रिस्ट्रिक्शन नहीं था कि नहीं अरे क्या यार बजाने वाले पे फिल्म कर रहे हैं, हमको पूछ रहे हैं क्या उसमें, ऐसा नहीं है. एक वाजवणारा माणूस इथपर्यंत पोचतो आणि त्याच्या आयुष्यावर पिक्चर येतो आहे, खूप मोठी गोष्ट आहे. हे खूप कमी जणांच्या आयुष्यामध्ये येतं आणि ती गोष्ट मिलिंदच्या नशिबात आली आणि ती साकारली, ती ज्या माणसाने आणली तो हा माणूस आहे. आणि याने खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे मला भेटायच्या आधीच्या काही गोष्टी त्याच्याबरोबर ज्या घडलेल्या आहेत ना त्या पण मला माहिती आहेत. आणि मी त्या गोष्टीसाठी पण त्याला सांगितलं तू टेन्शन नको घेऊ, तुला पिक्चर करायचं ना. मी त्याला फक्त एकच कंडिशन टाकलेली, जर तू पिक्चर करतोयस तर तो गिरगावमध्ये गिरगावच्या राजा जिथे बसतो तिथे शूट झाला पाहिजे. ठीक आहे, समोर ते नाही वर्कआउट झालं, आम्ही डेट्स वगैरे घेतल्या होत्या पण आर्टिस्टच्या डेट्समुळे जरा प्रॉब्लेम झाला. पण मला आवडलं असतं जर तिथे झालं असतं तर. पण ठीक आहे, ती बाप्पाच्या कृपेने ते सगळं चांगलं होतं. पिक्चर चांगला झाला आहे, खूप मस्त आहे. काही शॉर्ट्स मला असं वाटलं हे माझ्याबद्दल आहेत की काय, मैं जय को पूछा भी भाई ये मेरे लिए क्या, ऐसा नाही आहे ना. तो कुछ है ऐसे. ते बघितल्यानंतर कळेल. काही जण जे मला ओळखतात ते रिलेट करतील की नाही अरे हां ह्याने हे केलेलं मिलिंदच्या बाबतीत असं आहे. तर खूप चांगला माणूस आहे मिलिंद, मनाने पण. त्याच्या आयुष्यात त्याने भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे एक ढोल घेऊन एकटा वाजवून त्याची स्वतःची टीम करेपर्यंत पिक्चर येईपर्यंत त्याची जर्नी जी आहे ना, ही गिरगावातल्या ज्या ज्या मिलिंदला ओळखतात त्या सगळ्या माणसांना माहिती आहे. आणि जी ओळखत नाही आहेत ना ती सगळी माणसं तो पिक्चर बघायला जाणार आहेत. आणि जयने खूप मोठं काम केलं आहे. तर सर्वात महत्त्व म्हणजे ह्याने जेव्हा तो पिक्चर सुरुवात केली आणि जेव्हा कळलं की यार गिरगावकरच याच्यामध्ये भरपूर जोडलेले आहेत आणि मिलिंद एक गिरगावचा आत्मा आहे. म्हणजे उत्सवाचा आत्मा असतो ना तसं आहे ते मिलिंदचं. म्हणजे मिलिंद कुठे पण असला प्रत्येक मंडळांना मिलिंद पाहिजे असतो. तर मी तर बहुतेक मंडळांना सांगतो पाहिजे तर शेवटच्या दिवशी घेऊन जा. पण मिलिंदचं आणि राजाचं एक वेगळं कनेक्शन आहे. त्याच्यामध्ये कुठलंही मंडळ कुठलाही व्यक्ती गिरगावमध्ये गिरगावच्या राजाच्या याच्यामध्ये कधी येणार नाही. कारण का तो गिरगावचा राजा आणि मिलिंद तो जेव्हा वाजवतो तेव्हाच तो बसतो, तो जेव्हा वाजवतो तेव्हाच तो उठतो. तर ते त्यांच्या दोघांचं कनेक्शन आहे. त्याच्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही, आम्ही खूप अतिसामान्य माणसं आहोत. पण मला आनंद आहे की मी म्हणजे आमची ही जी टीम होती जी गिरगावच्या राजाची आत्ताची जी कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणीच्या कार्यकाळामध्ये हा एवढा मोठा पिक्चर होतो आहे. त्याच्यासाठी मी जयचे आभार मानेन की त्याने आम्हाला ही संधी दिली की नाही अरे हम लोग हे करते आणि आम्ही सपोर्ट करतो आहे, बस बाकी काय नाही. छोटासा रोल आहे. खारीचा जो रोल असतो तो आमचा आहे.
एक पिक्चर आहे ना, एक माणूस कधीच बनवू शकत नाही दादा. तर तुमचा रोल आणि खूप जणांचा रोल इकडे जे पण आलेत आणि जे पण ज्युनियर आर्टिस्ट होते, प्रोडक्शन मॅनेजर, हे ते सर्वांचं छोटं छोटं कॉन्ट्रीब्युशन करूनच एक मोठा हिट पिक्चर बनतो किंवा एक मोठा काम होतो. सो टीमवर्क इज ड्रीम वर्क ऑलवेज. नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही सपोर्ट केला एवढं. म्हणजे गिरगावचा राजा, द एंटायर मंडल who came and supported Jay in the journey of this movie वाजवरे. and वाजवरे सपोर्ट करूया चित्रपटाला आणि 1 तारखेला नक्कीच सगळे बघायला जाऊ. नक्कीच नक्कीच नक्कीच. जय गणेश. जय गणेश.